पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 20व्या क्रमांकाच्या या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। अस्ति भाती प्रियम रूपम नामेत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम असा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये पहिल्या भागामध्ये पहिल्या चरणामध्ये 5 अंश सांगितलेले आहेत। त्यातील पहिले 3 अंश हे ब्रह्माचे आहेत, दुसरे 2 अंश हे जगताचे आहेत। असा सरळ सरळ या श्लोकाचा अभ्यास आहे। त्यातील पहिल्या 2 शब्दांचा आपण विचार करत होतो। त्या 2 शब्दांच्या अस्ति भाती आणि प्रिय या 3 शब्दांचा आपण या ठिकाणी प्रथम विचार करत आहोत। अस्तित्व कशाचं आहे हे कळण्यामध्ये बराचसा काळ खरं तर पूर्ण परमार्थ याच्यावरच अवलंबून आहे। अस्तित्व कशाचं आहे हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी परमार्थ संपला। ज्याचे अस्तित्व असतं त्याचेच भातित्व मानावं लागतं। ज्याचं अस्तित्व आहे त्याचंच भातित्व आहे हे लक्षात येण्यासाठी फार महत्त्वाचा वेळ द्यावा लागतो। आणि ज्याची भाती आहे त्याचंच प्रियत्व असायला पाहिजे। संसार किंवा हे जगत अशा पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे की हे 3 अंश जे आहे काहीही करून कळलेच नाही पाहिजे। काहीही होऊ देत पण हे 3 अंश कळलेले पाहिजे अशी व्यवस्था आहे। आणि हे 3 अंश जर कळले की आपला विषय संपला। त्याच्यामुळे या 3 अंशाला झाकण्यासाठी माया सदैव कार्यरत आहे। आणि ती माया भगवंताची आहे। भगवंत असा का करतो हा मोठा प्रश्न आहे। जर तो दयाळू आहे तर तो असं का करतो असा मोठा प्रश्न बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना असतो की तो दयाळू आहे ना मग त्याने असं का करावं। मग तो दयाळू असून जर असं करत असेल तर महाराज दयाळू तर त्याच्यापेक्षा कमीच असणार नाही का। म्हणजे त्याने जर असं करावं तर महाराज तरी कशाला सांगतील कोणाला काय अस्ति म्हणजे काय, भाती म्हणजे काय, प्रिय म्हणजे काय नाही का। महाराजांना कोणाच्या नियमात राहायचं आहे। महाराजांनी कोणाच्या नियमात राहावं त्याच्या नियमात राहावं। आणि त्याचा नियम काय त्याने माया जी निर्माण केली ती का केली। त्यांनी जर माया निर्माण केली तर झाकून टाकण्यासाठी केली म्हणजे कळून न देणे त्याचं स्वरूप कळून देणे। महाराजांना त्याच्या नियमात राहायचे तर महाराज कशाला सांगतील अस्ति म्हणजे काय, भाती म्हणजे काय, प्रिय म्हणजे त्याला उघड करतात ना। त्याचा नियम जो आहे तो नियम बदलू शकत नाही ना ठीक आहे। तर असा मोठा प्रश्न आहे। म्हणजे साधारण माणसाने जायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे। कसं करणार नाही कसं काय याच्यातून बाहेर पडणार। ही लीला आहे। याला काय नाव देण्यात आलेलं आहे ही लीला आहे। हा खेळ आहे। हे काय हा खेळ आहे। आता खेळ जो असतो हा खेळ जीव घेणा पण असतो। खेळ हा त्रासदायक पण असतो आणि मजेशीर सुद्धा असतो। सगळेच खेळ आल्हाददायक नसतात। सगळेच खेळ काही शांत एकदम बरं वाटेल असं नसतं। जवळजवळ सगळ्या खेळांमध्ये यातना असतातच कमी अधिक। खो खो खेळा, कबड्डी खेळा, कधी हातपाय तुटतील सांगता येत नाही। खेळांमध्ये आयुष्यभराचे आधू झालेले लोक तुम्ही पाहू शकता। खेळ होतच म्हणजे खेळ हा काही फक्त मनोरंजन किंवा आनंददायकच असतो असं म्हणता येणार नाही। पूर्ण आयुष्य संपलंय असे उद्ध्वस्त झालेले लोक खेळात सापडतात। त्याच्यामुळे खेळ हा काही फक्त गमतीचाच असतो चांगलाच असतो असं म्हणता येत नाही। त्याच्याप्रमाणे हा सुद्धा जर एक प्रपंच हा एक जर खेळ असेल तर तो काही चांगलाच आहे म्हणता येत नाही। त्याच्यामध्ये दुःख पण भोगावंच लागणार। म्हणजे सुखदुःखात्मक प्रपंच हा एक मोठा खेळ आहे। याच्यातून बाहेर पडायचं का नाही पडायचं हा प्रत्येकाचा आपला विषय आहे। त्यामुळे इथे या ठिकाणी या विषयाकडे कोणी यावं आणि कोणी येऊ नये हे कोणाला सांगितल्याने होत नाही। ते सांगितल्यानंतर लोक ऐकतात हा भ्रम असतो। आपण सांगितलं आणि एखाद्याने ऐकलं तर आपल्याला असं वाटतं की त्याने आपलं ऐकलं आणि विनाकारण आपल्याला बरं वाटतं। आपल्याला असं वाटतं की आपला ऐकतो तो
आपलं ऐकण्याचं असं काही नसतं, काही व्यवहारातही नाही, परमार्थातही नाही. त्यामुळे साधू संतांनी सांगितलं म्हणजे सगळ्यांनी ऐकलं आणि सगळे मुक्त झाले असं कधी झालेलं नाही. साधू संत हे जरी आधार असले तरीसुद्धा ते त्यांनाच आधार आहे ज्यांना इच्छा आहे, ज्यांना या मार्गातून पुढे जाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठीच ते आधार आहेत. तसं महाराज जर उपयोगाला येणार असतील तर त्यांच्यासाठीच आहे की ज्यांना त्या मार्गातून पुढे जाण्याची इच्छा आहे, सगळ्यांसाठी नाहीच आहे. महाराज किंवा साधू संत शास्त्र हे उपयोगाला तेव्हाच येणार आहे जेव्हा त्या व्यक्तीला, त्या जीवाला त्याची इच्छा आहे तशी. त्याला जर तशी इच्छा नसेल तर इकडे पुढे जाण्याचा प्रश्न येतच नाही. बळच शास्त्र, साधू संत किंवा कोणीही महाराज कोणालाही कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, त्याच्यावर अवलंबून आहे. आता त्या जीवाने, त्या व्यक्तीने किती काळ राहायचं ह्या प्रवाहात, हा महाराजांचा किंवा साधू संतांचा किंवा शास्त्राचा प्रश्न नाही आहे, तो त्याचाच प्रश्न आहे. ते जरी आधार असले, जरी उपयोगाला येत असले तरीसुद्धा हे त्याच्यावर स्वतःवर अवलंबून आहे. आपली आपण करा सोडवण, इथे आपली आपणच सोडवण करावी लागते, आपणच आपल्याला तयारी दर्शवावी लागते, तरच हे शक्य, नाही तर शक्य नाही आहे. मदत नक्कीच आहे कोणाची, शास्त्र सद्गुरू यांची मदत सदैव असते, त्यात वाद नसतो. पण जोपर्यंत तो साधक ठरवत नाही, जोपर्यंत शिष्य तयार होत नाही, तिथपर्यंत काहीही त्याचं खरं नसतं. असो, तर आस्ती, भाती आणि प्रिय हे जे 3 स्वरूप लक्षणं आहेत, ही 3 स्वरूप लक्षणामधील आस्ती आणि भाती या शब्दांचा आपण विचार केलेला आहे. अस्तित्व ज्याचं आहे त्याचं ज्ञान पाहिजे, आणि ज्याचं ज्ञान आहे तो पदार्थ प्रिय असायला पाहिजे. आपल्याला कशाचं अस्तित्व वाटतं, कशाचं भातित्व वाटतं, कशाचं प्रियत्व वाटतं, असं जर विचार करायला लागलो आपण तर आपल्याला प्रिय हे काही वाटतं. आपल्याला काय प्रिय वाटेल हे सांगता येत नाही. प्रिय हा शब्द फार गमतीशीर आहे. प्रिय हा शब्द कसा आहे, फसवा आहे. प्रिय म्हणजे काय, प्रिय कशाचं प्रियत्व आहे. आपल्याला आयुष्यभर कशाचं प्रियत्व वाटतं, कशाचं तरी प्रियत्व वाटत राहतं, आणि ज्याचं प्रियत्व वाटत राहतं ते कशासाठी वाटतं हे माहीत नसतं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये प्रिय काय आहे हे सांगण्यात आलेलं आहे. प्रिय काय आहे, प्रत्येकाला प्रिय काय आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये मैत्री नावाच्या आपल्या स्त्रीला याज्ञवल्क्य मुनी जे सांगतात त्याप्रमाणे प्रिय म्हणजे काय हे तिथे स्पष्ट आहे. तर एखादा पुरुष आहे, त्याला सर्वात जास्त प्रिय काय असतं, म्हणजे पुरुष त्याचं लग्न झालं की त्याला सगळ्यात जास्त प्रिय काय असतं. लग्न होण्याच्या आधी तो नोकरी करत असतो. तो जेव्हा तो नोकरी करत असतो तेव्हा त्याला सगळ्यात जास्त प्रिय काय असतं, पैसा. तो रात्रंदिवस हा विचार करत असतो की मी पैसा कसा कमवेल, म्हणजे त्याला धन हे प्रिय वाटतं. धनाच्या पाठीमागे तो रात्रंदिवस लागतो. मग धनाच्या पाठीमागे जात 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 पुन्हा 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 तो वेगळ्या दुःखातून सुखातून पार पडत 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 जेवढं कमवता येईल तेवढं कमवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग एक दिवस असं होतं की त्याला कोणीतरी सांगतं किंवा त्याला कळतं, त्याला वाटतं की आपण बायको जर केली तर सुखी होणार आहे किंवा नवरा केला तर सुखी होणार आहे. असं वाटल्यामुळे, असं त्याला जगाकडून कळल्यामुळे किंवा त्याचं स्वतःला वाटल्यामुळे तो लग्न करतो. मग लग्न केलं, आता ही लग्न करणं म्हणजे समाजव्यवस्था आहे का, काय आहे का, हे सगळा वेगळा अभ्यास आहे, त्याचा आपण विचार करणार नाही. पण तो लग्न करतो. आता त्याने लग्न केल्यानंतर मग त्याला पैसा प्रिय असतो का बायको प्रिय असते, काय प्रिय असते. बायकोसाठी तो किती पैसा खर्च करू शकतो. म्हणजे आपण एक चांगल्या पुरुषाचं उदाहरण घेऊया. सगळेच असे असतील असं म्हणता येत नाही, पण आपण एक साधारण माणसाचा जर विचार केला तर सगळ्यांना जास्त प्रिय काय, पैसा का बायको. बायको प्रिय. रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, हे सगळे पैसे कमवण्यासाठी जरी करत असला तर ते बायकोसाठी असतात. मग तिच्यासाठी सगळी व्यवस्था करणं, सगळं करणं तिच्यासाठी. मग तिचं प्रियत्व इतकं असतं की आई बाप यांचा सुद्धा विचार येत नाही, कळत नकळतपणे येत नाही. त्याला कारण अनेक असतात. आता माझा संसार आहे, मला माझं बघू देत, असं आईबापाला मुलं म्हणतात. तुम्ही आता तुमचं झालं, आता तुमचं तुम्ही बघा, आता काय तुम्ही आम्हाला आमच्या संसारात आडकाठी घालता, असंही म्हणतात. तर अशा प्रकारे त्या मुलाचं लक्ष पैशावरून बायकोवर जातं. हे बायको प्रिय वाटते, पैसा प्रिय राहत नाही, बायको प्रिय होते. बायको किती दिवस प्रिय राहते, मूल होईपर्यंत. मूल एकदा झालं की मूल किंवा बायको असा जेव्हा प्रश्न येतो, परिस्थिती आली तर बायकोच्या कानाखाली सहज बसू शकते मुलासाठी. कारण मुलावर प्रियत्व इतकं असतं की बायकोला मग व्हॅल्यू राहत नाही, ती कमी होऊन जाते. स्त्रीकडून जर बघितलं तर नवऱ्याला किंमत राहत नाही, मुलाला जास्त किंमत असते. स्त्री ही
नवऱ्याकडे लक्ष देत नाही, मुलाकडे लक्ष देते. जितकं प्रियत्व तिचं मुलावर जातं तेवढं नवऱ्यावर राहत नाही, आपोआपच संपून जातं. ज्या क्षणाला मूल झालं त्या क्षणाला त्या स्त्रीचं त्या पतीवरचं प्रेम संपलेलं असतं. मग उरलेला असतो नुसता व्यवहार मात्र प्रेम असतं. ते खरं प्रेम जे असतं ते मुलावरच असतं. दाखवण्यासाठी फक्त नवऱ्यावर प्रेम असतं, दिसतं. ते नसतं असं म्हणायचं धाडस मी करू नये, परंतु दिसतंय असंच म्हणतो मी. मला तरी काही ते खरं वाटत नाही. मला तरी असं वाटतं की सर्वात जास्त प्रेम त्या स्त्रीचं त्या मुलावरच असतं आणि त्या पुरुषाचं सुद्धा त्या मुलावर सर्वात जास्त प्रेम असतं. त्याचे टक्के कमी अधिक होतील, त्याचा एवढा विशेष भाग नाही. तर ह्याच्यासाठी त्याने आयुष्याचे किती वर्ष घालवले. वयाच्या 24व्या वर्षी जर लग्न केलं, अंदाजे धरू आपण, वयाच्या 24व्या वर्षी लग्न केलं तर 26व्या वर्षी त्याला मूल झालं. म्हणजे 24 ते 26 वर्षामध्ये अंदाजे 26, आपण आता जरा मागचा काळ धरतोय, आता परिस्थिती बदलत चालली. आता 30व्या वर्षी लग्न होतं, 32व्या वर्षी पोरगं होतं, किंवा 27-28व्या वर्षी लग्न होतं, 30व्या वर्षी पोरगं होतं. तर ते काही कालावधीचा सगळा गोंधळ उडालेला आहे. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी म्हणजे 20च्या आतच सगळं मूलपण होऊन जायचं. आता तसं राहिलं नाही. आता 20 तर हा विषयच नाही आहे, कारण शिक्षणालाच मुलीला किंवा मुलाला 23 वर्ष लागतात, 22 वर्ष तर आरामात लागतात, 22 वर्ष ग्रॅज्युएशनला लागतात. म्हणजे 23 वर्ष आपोआप तिथंच निघून जातात. म्हणजे लग्न झालं 24व्या वर्षी, 25व्या वर्षी, असा तो कालावधी पुढे पुढे सरकला आहे. असो, आता ह्या मुलावर त्या स्त्रीचं किंवा त्या पुरुषाचं प्रियत्व किती दिवस राहतं, कुठपर्यंत प्रिय राहतो पुत्र ह्या पदार्थावर किती दिवस प्रियत्व राहतं. जगात सगळ्यात जास्त प्रिय काय आहे? पुत्र. सगळ्यात जास्त प्रिय काय आहे? पुत्र. तुम्हाला गंमत म्हणून जर प्रयोग करायचा असेल तर उद्या तुमच्या घरी मी येईन, गंमत म्हणून. असं तुम्ही समजू नका, खरंच येईन. आणि उद्या आपण तुमची सगळी प्रॉपर्टी तुमच्या मुलासमोर त्याला सांगू की ही सगळी महाराजांच्या नावावर करायची आहे. बघा, म्हणजे तुम्हाला खरंच प्रयोग करायचा असेल तर उद्या करूया आपण. सगळी खोटं नाही सांग, खरंच सांगतो, म्हणजे गंमत म्हणून नाही सांगत. तर मला तर काही पैसे पाहिजेतच, आमचे बरेच काम आहेत आश्रमाचे. तर तुमची सगळी प्रॉपर्टी, तुम्हाला माहिती आहे की तुमची प्रॉपर्टी सगळी मुलाच्या नावावर जाणार आहे, हे तर तुम्हाला ठामपणे माहिती आहे. त्यामुळे तुमची कवडी न कवडी सगळे पैसे उद्या माझ्या नावावर तुम्ही करा, असं आपण जर उद्या ठरवलं तर मला सांगा इथे बसलेले किती लोक राहतील खाली? म्हणजे 1 राहील, 2 राहील, 3 राहील, किती राहतील अंदाजे खरं सांगा, म्हणजे खोटं नाही सांगा, खरं. तुम्ही तो महाराज आहात त्यामुळे तुम्ही खरं सांगा. बाकीचे तरी खोटं बोलतील समोर, त्यांना नाही काय म्हटलं मी, तुम्ही सांगा, खरं सांगा. म्हणजे किती राहतील खाली इथे शिल्लक? 1 तर राहील का? नाही राह. मग कुठला आलाय परमार्थ? दोघं काय म्हणते, महाराज तुम्हाला 2 लाख देतो, 5 लाख देतो, 10 लाख देतो, पण गप बसा. म्हणजे आमिष सगळी प्रॉपर्टी काय, याला काय अर्थ आहे? आम्हाला जरा समाजात जगू देत, तुम्ही तर आमचं फारच दिवाळं काढायचं ठरलं असं म्हणाल का नाही? मुलाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करायला तयार आहे, अख्खीच्या अख्खी. म्हणजे 1 कवडी तुमच्या नावावर ठेवणार नाही. काही तर बाप लोकांची अशी हालत झाली की त्या बापाला त्या पोराकडे पैसे मागायला लागतात, भीक मागायला लागते. परिस्थिती झाली कितीतरी घरातमध्ये अशी परिस्थिती, त्या बापाला पोराकडे पैसे मागायला लागतात. इतकी दयनीय अवस्था काही करून घेतली आपली. खरंच आहे बरं अशी परिस्थिती. असो, तर परिस्थिती अशी आहे की प्रियत्व इतकं असतं पुत्रावर. शास्त्रात पुत्र वै आत्मा नामासी असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? पुत्र वै आत्मा नामासी. पुत्र म्हणजे आत्माच आहे असं तो समजतो. इतका प्रचंड स्नेह आहे त्यामध्ये, प्रियत्व इतकं भयानक आहे. ते इतकं भयानक आहे की स्त्रीचा मोह पुरुष सोडू शकतो, पुरुषाचा मोह स्त्री सोडू शकते, पण पुत्रमोह, संतती मोह कुठलीही स्त्री किंवा पुरुष सोडू शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती. किती मोठमोठे महाराज झाले आहेत की ज्यांना सगळं वेदांत माहिती आहे, पण पुत्रमोह इतका भयानक आहे की अख्ख्या वेदांतावर पाणी फिरलंय. वेदांत नाही, काही नाही, सगळं संपलं. त्याच्यामुळे पुत्र वै आत्मा नामासी. पुत्रालाच आत्मा समजतो, मीच आहे तो असं. कारण उपनिषदांमध्ये किंवा वेदामध्ये सांगितलेलं आहे की तूच पुत्ररूपाने प्रकट हो, किंवा तूच पुत्ररूपाने प्रकट झालायस, तुझाच अंश आहे तो, असं सांगण्यात आलेलं आहे. मग हा पण म्हणतो अरे हो, वेदानेच सांगितलंय किंवा शास्त्रानेच सांगितलंय की आता हाच मी आहे. मग इतका त्याच्यामध्ये त्याची अटॅचमेंट आहे, इतका तो गुंतलाय त्याच्यामध्ये, प्रियत्व त्याचं इतकं भयानक आहे. त्यामुळे हे सगळं ऐकण्याला काही किंमत नाही आहे. पुत्रप्रेम, संततीप्रेम इतकं भयानक आहे
संतती म्हणजे वाटोळा. आणि जगाच्या दृष्टीने पाहिलं संतती म्हणजे उद्धाराच्या गोष्टी. कारण संतती म्हणजे आग्नी देणार, आग्नी दिला तरच वर गती होणार आहे, नाही तर होणार नाही. ज्याला आग्नी द्यायला पुत्र नाही त्याची गती अडखळते. काय होतं? म्हणून तुम्हाला माहीत असेल की मुलगा झाला नाही तर अनेक घरामध्ये भांडणं वाद पूर्वीपासून होत आलेत. मुलगा हा वंशाला दिवा पाहिजे म्हणून हा एक भाग आहे, पण अग्नी जर मुलाने दिला नाही त्या पित्याला तर त्याची गती अडखळते असं म्हणतात. म्हणून तो पुत्र लागतो. म्हणजे समाजाच्या दृष्टीने पुत्र पाहिजे. नसेल कुठला तरी नियम वाकडा तिकडा घुसून काहीतरी मुलगी पण अग्नी देऊ शकते असं कदाचित म्हणतही असतील, नाही का? पण संतती पाहिजे. संतती नसेल तर अग्नी देणार कोण? म्हणजे अग्नी देणे हा एक भाग आहे, त्याच्याऐवजी अनेक बाकीचे पण विचार असतात. असो, संतती जी आहे ही इतकी प्रिय असते की संतती पुढे मनुष्य, संततीचा मनुष्य काही ऐकू शकतो, संततीने काहीही करू दे, आपल्याला मान्य आहे. संतती जगातली एक नंबरची नालायक निघो तरी प्रिय राहते, आणि संतती जगातली उत्कृष्टातले उत्कृष्ट हो तरी प्रिय राहते. कसली गंमत आहे! तुमच्या संततीने जगातलं किती उत्कृष्टातल्या उत्कृष्ट काम करू देत किंवा एकदम टोकाचं निकृष्ट काम करू दे, तुम्हाला ती प्रियच राहणार. त्या संततीशी बोलण्याचं न बोलण्याचं तुम्ही विचारच करणार नाही, बोलणारच. म्हणजे तिचा व्यवहार तो बंद होणारच नाही, इतकं प्रियत्व आहे. प्रियत्व किती असतं? प्रिय कशाला म्हणतात ते सांगतोय. प्रिय उपनिषदाच्या आधारे तुम्हाला प्रिय या शब्दाची अभ्यास सांगतोय मी. प्रिय, त्या प्रियपर्यंत जायचंय. पण प्रिय काय परिस्थिती आपली? प्रिय कशाला समजून बसलो, प्रिय काय वाटतं अशी परिस्थिती झाली. काय प्रिय असायला पाहिजे होतं आणि काय प्रिय झालं. संतती जी आहे किती काळ प्रिय राहते, त्याला वेळ. जवळजवळ बऱ्याचशा लोकांना मरेपर्यंत प्रिय राहते. जास्तीत जास्त लोकांना मरेपर्यंत संतती प्रिय राहते. मरतात लोक संततीच्या प्रेमामध्ये, संततीच्या प्रियत्वात अनेक जण मरतात. ती संतती त्यांना विचारू अथवा न विचारू तरी सुद्धा, नाही विचारलं तरी, म्हातारा म्हातारीची पार हालत केली तरी सुद्धा ते त्यांच्याच प्रेमात मारतात, त्यांच्याच प्रियत्वात मारतात ते. आता हे सगळं जर जगाला खरं सांगत बसलो मी तर मला कोण विचारणार आहे हो? मला कोण दारात घेईल का? जेवण तरी खायला तरी देतील का मला? पण अशीच परिस्थितीला काय करणार? कारण आता कोणाचंच जर आपण स्तुती करत नाही, सगळ्यांना जर आपण नावं ठेवायला लागलो अशा पद्धतीने, तर आपल्याला खायला कोण देईल? तुम्ही जर विचार करत असलात महाराजांना खायला द्यावं, आपण चांगले सांगतात काहीतरी, तरी तुमचे जर संतती आणि तुमचा हा सगळा ताटातुटीचा प्रश्न मी निर्माण केला तर तुम्ही काय म्हणणार? चिंतनात ऐकायला बरं आहे हो, ऐकायला बरं आहे, पण वागायला आचरणात आणायला बरं नाही. आचरणात आणायला बरं नाही, आचरणात आणूच शकत नाही. कारण त्याच्यानंतर जो असा विरुद्ध दिशेने एक फोर्स तयार होणार आहे, म्हणजे दाब तयार होणार आहे हृदयावर, मनावर, बुद्धीवर. तो इतका भयानक असतो की तुम्ही अख्खे डळमळून जाल आणि मला पण डळमळायला हवा. भयंकर दाब तयार होतो. सोपं नाही ते. हृदयावर काय होतं? दाब येतो, दाब. मनावर, बुद्धीवर दाब येतो. सोपं नाही या गोष्टी. पण संतती काय आहे? मरेपर्यंत काहींना प्रिय आहे. चांगली निघाली तर बरं आहे, वाईट निघाली काय नाही तरी तसंच आहे. चांगली निघो वाईट निघो, दोघांचंही संतती प्रियच आहे. मुलगी किती नालायकातली नालायक निघो किंवा मुलगी किती चांगल्यातली चांगली निघो, तरी ती मुलगी प्रियच राहते आई बापाला. मुलाचं सुद्धा तसंच आहे. हे तुम्ही जगामध्ये अनेक उदाहरणावरून पाहू शकता. आणि माझ्या पुढे तर इतकी उदाहरणं आहेत, तुमच्या पुढे पण आहेत, पण तुम्ही सांगू नका. माझ्या पुढे पण आहेत, पण मी सांगत नाही. पण तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती. इतकी उदाहरणं आहे जगामध्ये. जवळजवळ सगळ्याच लोकांची परिस्थिती आहे. 99.99% कशाला 100% अशी परिस्थिती आहे. संतती प्रिय मरेपर्यंत. काही लोकांना संतती प्रिय जी असते ती मरेपर्यंत राहत नाही. थोडंसं अलीकडच्या काळात येऊ. 60 वर्षाचं आयुष्य असं धरू. 55व्या वर्षामध्ये मनुष्य फार थकतो. 60 नको, जे 60च्या जवळ आले ते जरा घाबरतील. 80 वर्ष आयुष्य असं धरू. 80 वर्ष 80 वर्षात मनुष्य जाणार आहे असं धरू. तर ॲव्हरेज 100 नको, 60 नको, 80 मध्ये मनुष्य जाणार आहे वर, म्हणजे मरणार आहे. आता मनुष्य वयाच्या 60 नंतर म्हणजे 60 ते 75
76, 77, खूप झाला 78. 60 ते 78 त्याला संततीवर प्रियत्व राहत नाही. काय होतं मग? कुठे जातं हे प्रियत्व? बऱ्यापैकी बऱ्याचशा लोकांचं कुठे जातं? कुठे जातं? सगळं माहिती आहे तुम्हाला, सांगत नाही तुम्ही. नातवंड कुठे जातं? इतकं कौतुक वाटतं नातवंडाला पाहिलं की, हा म्हणजे काय इतका मोह वाटतो. गुरुजींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मनुष्य स्वतःच्या संसारात मुक्त होऊ शकतो, पण एकदा का नातवंडाचं तोंड बघितलं की तो मनुष्य मुक्त होऊच शकत नाही. गमतीशीर वागे ना, ऐकायला बरं आहे, आचरणात आणणं बरं अवघड आहे. एकदा का नातवंडाचं तोंड पाहिलं की त्या पुरुषाचा, त्या स्त्रीचा उद्धार होण्याची शक्यता नाही. इतका प्रचंड मोह त्या नातवंडामध्ये. लोक मला घाबरतात त्यामुळे मी दिसले की थोडंसं जरा काढता पाय घेतात, आखडता हात घेतात. पण जेव्हा मी नसेल, जेव्हा मी नसतो, तेव्हा काय तुमच्या हृदयामध्ये होतं हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला काही तुम्ही सांगू नका. बरं, आता हे जर तुम्ही घरी जाऊन वागायचा प्रयत्न केला तरी उद्या मला निघावंच लागणार दुसरीकडून तरी. काय म्हणजे आता आमच्यावर पहिलं महाराजांनी तलवार चालवली, आता आमच्या पोराबाळावर पण चालवलं. म्हणजे आमचं सगळं संसारच उद्ध्वस्त केला महाराजांनी, आहे की नाही? म्हणजे आलो का नाही अडचणीत मी? आता आलो तर आलो, काय करणार? आपल्याला कुठे एकच घर आहे? आपल्याला काही एकच घर आहे? आकाश मंडप, पृथ्वी आसन, मन रमे तेथे क्रीडा करू. ही एकदा का तयारी झाली एखाद्या जीवाची, एखाद्या महाराजाची ही तयारी झाली की त्या महाराजाला घर नाही, दार नाही, आहे की नाही? का राहते कुठे पण चालू. त्याला काय कमंडलू, कंथा, देह उपचारा नसलं तरी चालतंय. व आता नदी असतीच आंघोळ करायला, आहे की नाही? काय नाही आंघोळ केली तरी काय आपल्याला फरक पडतो. एकदा का मनाची तयारी झाली की मनुष्य काही नाही. पण जे सत्य आहे ते काय? ते सत्य. 60 ते 75 ते 78 म्हणजे 60 ते 78 अंदाजे धरू. इथपर्यंत मनुष्य इतके वर्ष तो जगला तर नातवंडाच्या मोहात असतो. नातवंडाचं प्रियत्व वाटतं त्याला, खूप प्रियत्व वाटतं. मग संततीचं प्रियत्व कमी झालेलं सारखं दिसतं, पण ते पण असतंच. 78व्या वर्षी त्याला लक्षात येतं की नातवंड काही खरं नाही आहे. कारण ते नातवंड थोडा मोठं झाला. तर हा जर 60 ते 78 पर्यंत जगला, त्याचं नातवंड 8वी 9वी 10वी 11वी पर्यंत गेलेलं असतं. ते त्याला विचारते म्हाताऱ्याला तर ते कधी असंच करून टाकतो फटकन. मग त्याला लक्षात येतं, अरे काय याच्या नादी लागत आपण असंच. नंतर लक्षात 78व्या वर्षी लागतं. आणि मग सगळे इंद्रिय दुखायला लागतात. हात, पाय, गुडघे, डोळे, कान. कानाने नीट ऐकू येत नाही. ज्या नातवंडाला, ज्या संततीला याने खूप जीव लावला ते मात्र ह्याला शिथू करतात. म्हातारड्याला ऐकू येत नाही म्हणतात. त्याला किती ओरडा, त्याला काही कळतच नाही. सकाळी उठल्या की त्याला चहा लागतो. नको नको त्या गोष्टी सगळ्या ऐकायला लागतात. पद्धत बदलल्यात, फक्त ऐकवणं संपलेलं नाही. ते राहणारच आहे, जगाची रीत आहे. कारण की एकदा का आपलं शरीर खंगलं की आपण जगात कोणाच्याही उपयोगाचे राहणार नाही. कुठेही आपला उपयोग नाही. काही दूध द्यायची पण झाली, फार खापळं बसली तिची की नाही तर शेवटी खाटकालाच द्यावी लागते. किती देव मानत असलो आपण गायला तरीसुद्धा ज्या गाईचं काहीच आपल्याला दूध मिळत नाही, काहीच उपयोग नाही, त्याला कोण नुसती खुरतोडी पोशी कवन कोण त्याला पोचणार आहे? तसं म्हाताऱ्याने कार्यक्रम संपलेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर कार्यक्रम संपला आपला. हे शरीर ना आपल्याला उपयोगाला येते ना दुसऱ्याला. एकदा शरीर म्हातारं झालं की ते आपल्यासुद्धा उपयोगाचं राहत नाही. कारण टॉयलेटपर्यंत जायला सुद्धा शक्ती राहणार नाही. बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा म्हाताऱ्यानंतर टॉयलेट पण बेडवरच करावे लागते. इतकी भयानक परिस्थिती होऊ शकते. कोणाची कशी परिस्थिती काही सांगू शकत नाही. म्हणजे म्हातारपण ही सगळ्यात दयनीय अवस्था होऊन जाते. आणि कलियुगामध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये तर इतकी भयानक परिस्थिती आहे की म्हाताऱ्यांना चांगले शरीर जरी असलं तरी त्यांना वृद्धाश्रमात राहायला लागते. इतकी परिस्थिती खराब आहे. वृद्धाश्रम म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे, पण काही बऱ्याचशा लोकांची तशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळे म्हातारपण जे आहे हे ना दुसऱ्याच्या कामाचं ना स्वतःच्या कामाचं. म्हणून तरुणपणात जे काही करता येईल ते करायला पाहिजे. म्हातारपणामध्ये काही करता येणार नाही. तरुणपण म्हणजे जिथपर्यंत तुमचे हातपाय सगळं नीटनेटकं चालतंय तिथपर्यंत.
काही लोक मला म्हणतात आम्ही आजारी पडतोय, हे होतंय ते होतंय. अरे तुझं सगळं चालतंय अजून हातपाय, तुला अजून आजारी पण माहीत नाही काय. आजारपण तेव्हा म्हणजे ज्या दिवशी तू बेडवरून उठू शकणार नाहीस, त्या दिवशी चिंतन ऐकण्याचं बंद कर, त्या दिवशी शास्त्र अभ्यास बंद कर. जिथपर्यंत बेडवर पडावं लागलं नाही तिथपर्यंत शास्त्र अभ्यास करायचा. काही लोक म्हणतात किती दिवस करायचं आहे, आम्ही किती दिवस ऐकायला यायचं, तुमच्या पाठीमागं घुमत राहायचं. जितक्या दिवस तुला तुझं शरीर पूर्णतः साथ देईल, ज्या दिवशी बेडवरून उठू शकत नाही तिथपर्यंत, त्या दिवशी सगळं ऐकलेलं आणि वाचलेलं हेच उपयोगाला येणार, तेच बळ देईल अंगातमध्ये. काय होईल? सत्य जे आहे ते शास्त्रामध्ये आहे, सत्य जे आहे ते महाराज जे सांगतात ते आहे, ते बळ देईल, दुसरं काही बळ देणार नाही. त्यामुळे शास्त्र अभ्यास करा. डोळे जिथपर्यंत शाबूत आहे तिथपर्यंत वाचत राहा, कान जिथपर्यंत शाबूत आहे तिथपर्यंत ऐकत राहा, पाय जिथपर्यंत शाबूत आहेत तिथपर्यंत तीर्थयात्रा करत राहा. असे सगळे उपाय शास्त्रामध्ये सांगितले आहे की नाही. शास्त्रामध्ये जी साधनं सांगितली ती कुठपर्यंत सगळं शाबूत आहे तिथपर्यंत करून घ्या हे सगळं. मग न बायको राहिली, न संतती राहिली, न नातवंड राहिली, मग काय राहिलं? शरीर, त्रासदायक शरीर. मग असं वाटायला लागतं आता मी मेलो तर सुखी होईल. म्हणजे आता माझा प्राण गेला तर मी सुखी होईल. म्हणजे पार मारायला टेकला की तेव्हा लक्ष जातं प्रिय काय आहे? प्राण. शरीर नको वाटतं, शरीर आधी प्रिय वाटत होतं, आता प्राण प्रिय वाटतो. पण हा एकदम लगेच प्रिय वाटत नाही. प्राण प्रिय आहे का नाही केव्हा लक्षात येतो? एखादा शरीर जास्त प्रिय का प्राण जास्त प्रिय, असं याचं उदाहरण देताना काय सांगण्यात आलंय? एखाद्या माणसाने एखादा फार मोठा गुन्हा केला, आता त्याला न्यायालयात उभं करण्यात आलं आणि त्याला न्यायाधीशाने सांगितलं की शेवटची इच्छा सांग, काय कर? म्हणजे ह्याला कळलं आता काय, ह्याचा प्राण फासावर देणार म्हणजे याचा प्राण घेणार. आणि त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा सांग, तर हा काय गयावया करतो? महाराज न्यायाधीशाला म्हणतो काही करा, माझा हात तोडा, माझा पाय तोडा, पण माझा प्राण घेऊ नका. हा धडधाकटा असेल तर काय म्हणेल? माझा हात तोडला तरी चालेल, पाय तोडला तरी चालेल, डोळे फोडा पाहिजे तर, पण माझा प्राण घेऊ नका. म्हणजे शरीर किंवा इंद्रिय यांना एवढी किंमत राहत नाही. शरीर किंवा इंद्रिय हे तेवढे प्रिय राहत नाही जेवढा तो प्राण प्रिय राहतो. म्हणजे संततीपेक्षा प्रिय जे आहे ते काय आहे? इंद्रिय आहेत. आणि इंद्रियापेक्षा म्हणजे शरीरापेक्षा प्रिय प्राण आहे. प्राण प्रिय आहे. हा प्राण जो आहे हा प्राण सुद्धा आपण द्यायला तयार होतो. केव्हा? 78 गेले की आता प्राण गेला तरी तरच सुखी होईल असं म्हणतो. म्हणजे प्राणापेक्षा सुद्धा काहीतरी प्रिय आहे. कशापेक्षा? हा जो प्राण आहे, जो आपल्याला प्रिय वाटतो, प्राण राहिला पाहिजे, प्राण राहिला पाहिजे, प्राण नाही गेला पाहिजे असं जे वाटतं. पण एक वेळ अशी येते की आता प्राण गेला तरच सुखी होईल असं वाटतं. अशी परिस्थिती येते, ती कधी येईल सांगता येत नाही. पण असं वाटतं की आता प्राण गेला तर मी सुखी होईल. प्राण द्यायला मनुष्य तयार होतो. आपण ज्याला आत्महत्या म्हणतो ते प्राणत्याग असतो. तो काय असतो? प्राणत्याग. म्हणजे प्राण सोडून जातो शरीराला, प्राणासकट आतलं सगळं सोडून जातं. तर हा जो प्राण आहे हा प्राण जास्त प्रिय राहत नाही, प्राण द्यायला तयार होतो. म्हणजे या प्राणापेक्षाही जास्त प्रिय कोणतरी आहे. आणि तो काय आहे? तो आहे शास्त्रामध्ये एकदमच त्याला आत्मा सांगण्यात आलेला आहे, तो जीवात्मा. तो जीवात्मा जो आहे तो सर्वात त्याच्यापेक्षा जास्त प्रिय आहे. म्हणजे सगळ्यात जास्त प्रिय कोण होता? कोण आहे? सगळ्यात जास्त प्रिय आहे आत्मा. आपण आता त्यामध्ये जीवात्मा वगैरे सोडून देऊ, एकदमच पाहू. आत्मा हा सगळ्यात जास्त प्रिय आहे. सगळ्यात जास्त आत्मा प्रिय आहे असं विचारांती लक्षात आल्यानंतर, हा विचार आहे, हा उपदेश आहे, हा साधू संतांनी सांगून ठेवलेला आहे. याज्ञवल्क्य मुनींनी सांगितलंय म्हणजे साधू संतांनी आपल्यासाठी सांगून ठेवलेला आहे की आत्मा हा सर्वात प्रिय आहे. नव्हे, प्रियत्व हा आत्म्याचा गुणधर्म आहे. प्रियत्व हा फक्त आत्म्याचं आहे. प्रियत्व कोणाचं आहे खरं? प्रियत्व हे आत्म्याचं आहे. पण आत्म्याचं प्रियत्व असताना हा प्रियत्व दुसऱ्याचं मानतो. जसं जास्वंदीच्या फुलाच्या संपर्काने स्फटिक लाल वाटतो, तसं या आत्म्याच्या संबंधाने त्या आत्म्यावर आरोपित असलेले कुठलेही पदार्थ प्रिय वाटू लागतात. कुठलेही. पांढऱ्या स्फटिकाच्या खाली लाल कागद धरला तर स्फटिक लाल होईल, निळा धरला तर निळा होईल, हिरवा धरला तर हिरवा होईल, काळा धरला तर काळा होईल, पिवळा धरला तर पिवळा होईल, नाही का?
कुठल्याही रंगाचा, ज्या कुठल्या रंगाचा कागद आपण त्या स्फटिकाखाली ठेवू त्या रंगाचा तो स्फटिक वाटेल. आता 10 माणसं तिथे बोलवली, अशा विविध रंगांच्या स्फटिकाकडे त्यांना पाहायला सांगितलं, तर कुठला मनुष्य कुठला स्फटिक घेईल कोणालाच माहित नाहीये की त्याच्या खाली कागद आहे. ते वेगवेगळ्या रंगाचे स्फटिक आहेत असं जर सांगितलं तर कुठला मनुष्य कुठला कागद घेईल? नाही, स्फटिक घेईल. त्यांना माहित नाही की हे रंग जो दिसतोय तो कागदामुळे, त्यांना फक्त स्फटिकच तो रंगवान आहे असं वाटतो. तर कुठला मनुष्य कुठला स्फटिक घेईल? तो रंग, ज्याला जो रंग प्रिय वाटेल तो घेईल, नाही का? ज्याला जो रंग प्रिय वाटेल तो त्या रंगाचा घेईल. तसं ह्या आत्म्यावर, हा आत्मा जो आहे, हा आत्मा खरा तर खाली अधिष्ठानावर आहे, पण त्याच्यावर मग त्याच्यावर पुढे एकावर एक अशा आरोपित गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या संबंधाने सगळ्यात बाहेरून बघितल्यानंतर ह्या सगळ्याचे रंग वेगवेगळे वाटतात. आणि यांचे रंग, जो ज्याला रंग वाटेल तो त्याचा स्वीकार करत जातो. कोण कशाचा स्वीकार करेल? खरा रंग जो आहे तो आत्म्याचा आहे. खरं प्रियत्व जे आहे ते आत्म्याचं आहे. परंतु लक्ष मात्र कशावर आहे? स्फटिकावर आहे. स्फटिक हा रंगहीन आहे. तसं आत्म्या व्यतिरिक्त सगळे पदार्थ जे आहेत ते प्रियत्वहीन आहेत. त्यांच्यामध्ये प्रियत्व हा गुणधर्मच नाहीये, पण आहे असं वाटतं. म्हणजे ह्या आत्म्याच्या वर जेवढे काही आपण पदार्थ पाहिले, जेवढं काही पाहिलं, हे सगळं खरं तर प्रिय या गुणाने रहित आहे. म्हणजे प्राण, इंद्रिये, देह, संतती, नातवंड, बायको, नवरा, धन, जे काही आपल्याला दिसतंय न दिसतंय, हे सगळं एकदा आत्म्यावर आरोपित आहे किंवा ब्रह्मावर आरोपित आहे. आत्मा आपण वेष्टीने धरतोय, ब्रह्म हे समष्टीने आहे. हे सगळं जे आहे हे एका प्रिय असलेल्या आत्म्यावर किंवा प्रिय असलेल्या ब्रह्मावर आरोपित आहे. सगळेजण ज्याला स्वीकारतायत तो आत्मा नाहीये. प्रत्येकजण ज्याला स्वीकारत चालला तो आत्मा नाहीये. प्रत्येकजण ज्याला स्वीकारतात तो पदार्थ प्रिय या गुणधर्मापासून रहित आहे. हे जर त्या घेणाऱ्याला कळलं तर त्या पदार्थामध्ये त्याला रस नाहीये. आत्म्याच्या संपर्काने हे पदार्थ प्रिय झालेत, प्रिय वाटू लागलेत, हे जर त्याला लक्षात आलं तर त्याचं प्रिय तो आपोआपच आत्म्यावर जाईल. कशामुळे ते प्रिय वाटतात हे जर त्याला कळलं तर त्याचं प्रियत्व कशावर जाईल? ज्याच्यामुळे ते प्रिय वाटतात त्याच्यावर जाईल. पण असं होत नाही. म्हणजे हा अभ्यास एवढा पचनी पडत नाही. म्हणून दुसऱ्या पद्धतीने त्याचा विचार करता येतो. तुम्हाला तुमच्यापेक्षा सगळ्या जगात जास्त प्रिय कोण असेल? आपल्याला सगळ्यात प्रिय कोण आहे? आपल्याला जगामध्ये सगळ्यात प्रिय कोण आहे? आपण स्वतः. मग हे प्रिय आहे, हे प्रिय असं वाटतं का? ते जेवढे काही आपल्याला प्रिय वाटतात ते आपल्या स्वतःसाठी प्रिय वाटत असतात. म्हणून मैत्रीला याज्ञवल्क्य मुनी सांगतात की ही जी संतती तुला प्रिय वाटते, म्हणजे कोणालाही, ती संततीसाठी प्रिय वाटत नसून तुझ्या स्वतःसाठी तुला प्रिय वाटते. म्हणजे त्यांनी लक्ष कुठे दिलं? आत्म्याकडे. समजुतीमध्ये बदल करून देतात. म्हणजे संतती आपल्याला प्रिय संततीसाठी नाही वाटत. बायको ही आपल्याला प्रिय बायकोसाठी नाही वाटत, ती आपल्यासाठी प्रिय वाटत. नवरा हा आपल्याला नवऱ्यासाठी प्रिय नाही वाटत, आपल्यासाठी वाटतो. धन हे धनासाठी प्रिय नसून आपल्यासाठी प्रिय असतं. जगातला कुठलाही पदार्थ त्या पदार्थासाठी प्रिय नसून आपल्या स्वतःसाठी प्रिय असतो. कुठलाही पदार्थ, मग नातवंड असो, संतती असो, बायको असो, नवरा असो, धन असो, शरीर असो, इंद्रिय असो. ही इंद्रिय, हे शरीर आपल्याला त्याच्यासाठी प्रिय नाही, आपल्यासाठी प्रिय आहे. ज्या दिवशी आपल्याला याचा उपयोग राहणार नाही त्या दिवशी आपण सोडणार आहे. मग तो जगातला कुठलाही पदार्थ असो. जेवढे पदार्थ आपण आपल्या प्रियत्वासाठी सांभाळतो, जपतो, व्यवस्था करतो त्यांची, ते सगळे पदार्थ तिथपर्यंतच आपण सांभाळणार आहोत, तिथपर्यंतच त्याची व्यवस्था करणार आहोत, जिथपर्यंत आपल्याला ते आपल्या प्रियत्वाविषयी उपयोगाला येतात, आपल्या प्रियत्वासाठी उपयोगाला येतात. आपल्या प्रियत्वासाठी जर ते उपयोगाला आले नाही की त्यानंतर त्यांची आपण व्यवस्था, त्यांचं सगळं आपण बंद करणार आहोत. त्याच्याशी आपण काहीही संबंध ठेवणार नाही. शरीर सुद्धा. म्हणजे सगळं प्रिय कासाठी?
आत्मा. आत्मा या प्रिय असलेल्या आपल्याकडे, म्हणजे आपल्या स्वतःसाठी, आत्मा काय आहे वगैरे ते जाऊ देत, आपल्या स्वतःसाठी हे सगळं आपल्याला प्रिय आहे. पण आता हे आहे खरं. हे काय? हे आहे खरं जे याज्ञवल्क्य मुनींनी मैत्रीला सांगितलं. मी तुम्हाला त्याचं जरा थोडंसं स्पष्ट करून सांगितलं, विश्लेषण करून सांगितलं, विवरण करून सांगितलं. आता असं जरी आहे तरी जग काय म्हणतंय, प्रत्येक जण काय दाखवतोय, काय दाखवतोय, प्रत्येक जण काय दाखवतोय. नवरा बायकोला म्हणतो काय, तू मला प्रिय आहेस का? त्याने पुढचं वाक्य बोलावं, माझ्यासाठी तू मला प्रिय आहेस. काय होईल बरं? काय होईल? तुझ्यासाठी तू मला प्रिय नाहीये, माझ्यासाठी तू मला प्रिय आहेस. तू नसती तर दुसरी असती. त्याचा अर्थ काय आला? मला माझ्यासाठी तू प्रिय आहेस, माझ्यासाठी मला ही गाडी प्रिय आहे. आता ही गाडी नसते तर ही गाडी असती. संतती प्रिय आहे, ही नसती तर दुसरी असती ना. का बरोबर हीच संतती निर्माण व्हावी म्हणून काहीतरी देवाला साकडं घातलं ना, बरोबर हीच इथे इथे जीव आहे, त्या जीवाला इथे माझ्या पोटी धाड आणि मग ती संतती मला प्रिय होईल असं होतं? नाही. जी पोटाला आली, कुठून आली, कशी आली देवाला माहिती, पण जी पोटाला आली तिलाच तो माझी समजतो आणि माझं पोरगं म्हणतो, माझी पोरगी म्हणतो. आणि अधिक तिला सांगतो काय, माझ्यासाठी तू संतती प्रिय आहेस असं म्हणतो. तुझ्यासाठी आम्ही सगळं करतोय. काय म्हणतो? हे कोणासाठी केलंय? आम्ही आमच्यासाठी केलंय. कोणासाठी केलंय? संततीला बाप काय सांगतो? हे कोणासाठी केलं? मी राबलो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला वाढवलं. कोणासाठी? तुझ्यासाठी. खरंय. तुम्ही म्हणता ना तुमच्या लेकरांना, तुमची एवढी काळजी केली आम्ही, तुमच्यासाठी आम्ही राबलो, एवढं केलं, तुला काय त्याचं नाही असं म्हणतात. त्यांच्यासाठी केलं. तुम्हाला संतती होताना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या, पुरुषाला असो स्त्रीला असो, त्यांच्या सांभाळ करण्यासाठी ज्या काही यातना भोगाव्या लागल्या, हे त्यांच्यासाठी नाही तुम्ही भोगल्या, तुम्हाला त्यात मजा वाटते. ज्या काही यातना तुम्ही सोसल्या ते त्यांच्यासाठी नाही, तुम्हाला त्याच्यात मजा वाटते, तुम्हाला त्याच्यात बरं वाटतं म्हणून तुम्ही ते भोगलाय. त्यांचं काय नाव सांगता? खोटारडेपणाचा कळस आहे अख्खं जग. म्हणजे प्रत्येक जण सगळ्यांना फसवतोय, प्रत्येक जण खोटं सांगतोय. तू मला प्रिय आहेस. कशासाठी? तुझ्यासाठी. आपल्याला जगातला कुठलाही पदार्थ त्याच्यासाठी प्रिय नाही, आपल्या स्वतःसाठी प्रिय आहे. महाराज तुम्ही आम्हाला फार प्रिय आहात. कशासाठी? माझ्यासाठी. तुमच्यासाठी तुम्ही मला प्रिय, मी तुम्हाला प्रिय असेल, माझ्यासाठी नाही. कशासाठी प्रिय आहे? अहो तुमची तर आम्ही एवढं हे करतो, व्यवस्था करतो, हे करतो. करतो म्हणजे काय करतो? का उपकार करताय? पोराला शाळा शिकवली, तुझ्यासाठी आम्ही एवढं शाळा शिकवली. शाळा शिकवली म्हणजे काय केलंय? शाळा शिकवली म्हणजे काय केलं नक्की? असं जर आई बापाला म्हटलं तर चालेल का? पोरं जर विचित्र असतील ते म्हणतील महाराज आपल्या बाजूनीच आहेत. आता काय आई बापाचं खरं नाही का? तर पहिल्यांदा मी आई बापाच्या बाजूने बोलत होतो, आता पोरांच्या बाजूने बोलतोय नाही का? असे पलटले. जगामध्ये कुठलाही पदार्थ आपल्याला त्या पदार्थासाठी प्रिय नसतो. कोणासाठी प्रिय असतो? स्वतःसाठी प्रिय असतो. महाराजांना कसं वाटेल, काय नाही, तुला कसं वाटेल ते बघ, महाराजांचं जाऊ दे. आपण जर महाराजांकडे गेलो नाही, काय वाटेल त्यांना? नातेवाईकांकडे आपण नाही, आपण त्यांच्या कार्यक्रमाला नाही, त्यांना कसं वाटेल? काही वाटत नाही. ते म्हणतील फक्त, ते म्हणणं नुसतं ते खोटारडेपण असतो, खरं नसतं काही. तुम्ही गेले नाही तर कोणाचंही लग्न थांबत नाही, हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. तुम्ही मैतीला गेले नाही तर जाळायचं थांबत, दहाव्याला गेले नाही तर देशपेंडाला कावळा शिवायचं थांबत, बारशाला गेले नाही तर बारसं बंद पडत, काही कोणाचंही तुमच्या वाचून आडत नाही. पण तरी तुम्ही महाराजांना काय सांगता? महाराज आहो ते काय, ते नाही समजा त्यांनी केलं तर करणार काय? आपल्या वाचून जगात कोणाचंही काही आडणार नाही, आडलेलं नाही. कोणाच वाचून काही आडत नाही, कोणाच वाचून काही आडत नाही. माझ्या वाचून सुद्धा कोणाचं काही आडणार नाही. हे ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी मी शांत आणि स्थिर झालो. हे कळून घेण्याचं फक्त गोष्ट, याच्यामध्ये काही विशेष काहीच नाही. एकदा कळलं आपल्याला की आपलं सगळं जे काय आहे हे दुसऱ्यासाठी नाही. लोक मला म्हणतात, म्हणजे बरेचसे लोक मला म्हणतात तुम्ही म्हणा ना, पण म्हणायला तर काय जातंय की काय म्हणा, म्हणजे समजा उदाहरण बायको असलं ते काय म्हणते, आपण बायकोला जर म्हटलं तू मला जी प्रिय आहेस ती तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी आहे, आपण हे काय बोलून दाखवायचं का? जाऊ दे ना, तुम्ही माहिती आहे महाराज आहे पण बोलून कशाला दाखवता?
माझ्यासाठी तरी म्हणा की तू मला तुझ्यासाठीच प्रिय आहेस. असं प्रत्येक जण, म्हणजे आपण जरी स्वतःला शिकवायचा प्रयत्न केला तरी हे सगळे आपल्याला असे शिकवतील की आमच्यासाठी का व्हायना म्हणा, खोटं आमच्यासाठी का व्हायना म्हणा. जर स्पष्ट सांगून दिलं प्रत्येकाला, कोण आपलं तोंड बघणार आहे? आपण प्रत्येकाला सांगून दे, दिसेल त्याला आपण सांगून ठेवलं तू जे काही मला प्रिय आहे ना तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी प्रिय आहे. ते म्हणून त्याला हे काही माणुसकी नाही माणसाला, हे काही उपयोगाचं नाही आपल्या, ह्याला काय स्वतःच स्वार्थी माणूस आहे तो. हा काय स्वार्थी माणूस आहे, त्याला त्याचंच पडलंय, त्याला काय झालंय, त्याला त्याचंच पडलेलं आहे, तो त्याच्यासाठीच जगतोय, असं होईल ना. पण खरं तसंच आहे बरं, जगातलं कोणीच. पण तरी सुद्धा जगामध्ये असे काही जन्माला येतात लोक की ते कुठल्या तरी एखाद्या पदार्थासाठी जीव द्यायला पण तयार होत, मरायला तयार होत. पण याचा अर्थ असा समजून घेऊ नका की त्यांना आत्माप्रिय नाही, बरं. कारण काही लोकांचा असा गैरसमज असतो. उदाहरणार्थ देशासाठी लोक प्राणत्याग करतात, बरोबर आहे. आता दिसायला समाजामध्ये व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिलं खूप चांगली मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. धर्मशास्त्राच्या दृष्टीने पण चांगलीच गोष्ट आहे. कारण धर्मशास्त्राप्रमाणे शत्रूला म्हणजे आपल्या देश संरक्षणार्थ किंवा आपल्या बांधव संरक्षणार्थ जर एखाद्याने प्राणत्याग केला तर त्याला सद्गती होते. त्याला जरी मरण आलं तर ते मरण त्याला सद्गतीला पोहोचवणारं असतं. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या हे चांगलं आहे. आणि युद्धामध्ये जर एखादा मेला तरी सुद्धा त्याच्यामुळे. पण आत्मिक दृष्ट्या जेव्हा विचार करायला, जेव्हा वेदांताचा विचार तुम्ही करायला लागाल, कारण की दोन गोष्टी तुम्ही गफलत करू नका. मी बऱ्याच वेळा लोकांना सांगतोय दोन गोष्टींची गफलत करू नका. दोन गोष्टी आहेत वेदामध्ये, एक गोष्ट आहे धर्म आणि एक गोष्ट आहे ज्ञान. धर्म काय करतो, धर्म समाज व्यवस्था बसवतो. आणि अध्यात्म काय करतं, म्हणजे ज्ञान काय करतं, तुमचा उद्धार करतं. लोकांनी काय केलं तर दोन्हीला एकत्र करायचा प्रयत्न करतात. तसं चालत नाही. तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला समाज पाहिजे का स्वतःचा उद्धार करायचा आहे. कारण दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पूर्णतः. जर एकदा तुम्ही जगाचा विचार करायला लागला की तुम्हाला स्वतःच्या उद्धाराचा अजिबात अधिकार राहत नाही. एक क्षणाला जरी तुम्ही समाजाचा विचार करू लागले की आपोआप तुम्ही या ज्ञानापासून दूर गेलेले असता, आपोआप जाता, कारण काही असू दे. पण एकदा का तुम्ही याचा विचार करायला लागल्या की ज्ञानापासून दूर गेले, आणि एकदा का ज्ञानावर तुम्ही लक्ष ठेवून राहिले की तुम्हाला आपोआप समाजाशी घेणं राहणार नाही. असा समाजामध्ये याच्या अर्थ तुम्ही समाजाच्या विरुद्ध काही झालं असं काही नाही. तुमच्या प्रारब्ध कर्माने जे काही तुमच्या पदरात येणार आहे ते होतच जाणार आहे. त्यामुळे तसा हे होत नाही. असो, तर एखाद्याने जरी देशासाठी प्राण त्याग केलेला दिसला तरी सुद्धा याचा अर्थ असा होत नाही की त्याला आत्मप्रिय नाहीये. त्याचा देशाविषयीचा मोह, प्रिय तो इतकं प्रचंड असतं की त्यापुढे त्याला प्राणाची काही हे घेणं देणं राहत नाही. प्राण गेला तरी त्याला भेदतर असं म्हणतो. तो त्याचा त्या पदार्थामध्ये असलेला मोह आहे किंवा प्रचंड प्रियत्व आहे त्याचं त्या पदार्थामध्ये. याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तो आत्मा त्याला प्रिय नाही. नीट बारकाईने अभ्यास करून जर बघितलं तर हे लक्षात येतं की सरते शेवटी, सगळ्यात शेवटी प्रिय काय, आत्माच. देशालाच तो आत्मा समजतो, म्हणून देशासाठी म्हणजे आत्म्याच्या प्रियत्वासाठी तो मरतो. कारण तो आत्मा तुम्ही कशाला समजता हा मोठा खेळ आहे. आईने जर पुत्रालाच आत्मा समजला तर पुत्रासाठी आई मरू शकते, पण ती तेव्हा आत्मा कोणाला समजते, म्हणजे प्रियत्व कशावर तिचं, पुत्र हाच आत्मा आहे असं वाटतं ना. बाप सुद्धा पुत्रासाठी जर जीव द्यायला तयार असेल, म्हणजे मरायला तयार असेल, तर कधी तयार होतो, त्या पुत्राला तो काय समजतो, तो आत्मा समजतो, म्हणून तो जीव देतो. म्हणजे आई असो, बाप असो, पोरगा असो, देश असो, काही असो, ज्याला कशाला तुम्ही आत्मा समजाल त्यासाठी तुम्ही त्याच्या प्रियत्वासाठी काहीही करू शकता. इतकं त्याचं प्रियत्व आहे. आपण कळत नकळतपणे त्याला आत्मा समजत असतो. आणि हे कसं बदलत जातं हे तुम्हाला दाखवलंय. जन्माला आल्यापासून, लहानपणी जेव्हा आपण इथे आलो, जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्याला प्रिय काय होतं, आई प्रिय होती, मग बायको, मग संतती, मग असं हे क्रमाने बदलत गेलं ना. हे सगळ्या क्रमाने बदलत गेलंय. पण ज्या ज्या पदार्थाला आपण आत्मा समजलो तो पदार्थ आपल्याला काय झाला, इतका प्रिय झाला, किंवा ज्याला ज्याला आपण प्रिय समजलो तोच आपल्यासाठी आत्मा झाला. आणि मग तो काही कायम एकमेव टिकला नाही. मग असा पदार्थ पाहिजे की जो पदार्थ आता बदलणार नाही. आणि तो जो पदार्थ आहे तोच आपण आहोत. आपल्यासाठीच जग आपल्याला प्रिय आहे, जगासाठी आपल्याला जग प्रिय नाही. हे जेव्हा आपण स्वतःहून कबूल करू बिनधास्त, तेव्हा
आपल्याला आत्म्याचा प्रवास, आत्म्याचं प्रियत्व लक्षात येईल. आणि हे सगळे जे लोक आहेत हे काही लगेच आपल्याला ऍक्सेप्ट करणार, आपलं हे म्हणणं ऍक्सेप्ट करणार नाहीये. कारण आपण जर एखाद्याला असं म्हटलं की तू मला जे प्रिय आहेस ते तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी आहे, असं जर म्हटलं तर त्यांना राग येणार आहे. ते काही सहज ऍक्सेप्ट करणार नाहीये. त्या करतील? करणार नाही. कारण त्याच्यावर आपण गप्प बसलो तर ठीक आहे, त्याच्या पुढचं जर वाक्य आपण बोललो की जसं मला तू तुझ्यासाठी प्रिय नसून माझ्यासाठी प्रिय, तसंच तुला मी माझ्यासाठी प्रिय नसून तुझ्यासाठी प्रिय, असं म्हटलं तर काय म्हणणार? तुमचं तुम्ही पाळा ना, आम्हाला तर तुम्ही तुमच्यासाठीच प्रिय आहे असं जर म्हटलं तर ऐकतील काय? आपल्यावर आपल्यापर्यंत चालेल, दुसऱ्याला जर बोललं तर चालत नाही. ते जगासाठी जगा, त्यासाठी जगा असं म्हणतात. जगासाठी म्हणजे तुमचा जो काही संसार आहे, पोरासाठी जागा, आईवडिलांसाठी जागा, बायकोसाठी जागा, ह्याच्यासाठी जागा, त्याच्यासाठी, असं जगात शिकवलं जातं है ना. सगळीकडे असं शिकवलं जातं. ज्यांना फारच आईबापाचा कळवळा असतो ते लोक आईबापासाठी जागा असं म्हणतात. ज्यांना मुलीचा कळवळा असतो ते लोक जगाला सांगतात की बायकोसाठी जागा, की त्यांची मुलगी असते कुठेतरी घरी जाणार म्हणून मग त्यांना काळजी असते म्हणून ते म्हणतात की बायकोसाठी जागा. ज्यांना मुलाची काळजी असते बायको सांभाळेल का नाही, नीट लक्ष देईल का नाही, ते म्हणतात नवऱ्यासाठी जागा, नवऱ्याला देव म्हणा, पतीला देव म्हणा. कासाठी? कारण त्यांना पुत्राची काळजी असते. पतीला देव करण्याचं कारण काय? कारण ही जे लोक आहेत यांना त्या पोराची व्यवस्थेची काळजी आहे. तिने जर त्याला देव मानला की ती आयुष्यभर कसं राहणार त्याच्याशी? व्यवस्था इतकी प्रचंड उत्कृष्ट करून ठेवली आहे. स्त्रीला सांगितलं याला काय मानायचं? देव मानायचं. आता देव मानलं की झाला काम ना. आता हा याने कसंही वागावं, हा देव आहे का राक्षस आहे माहितीच नाही, पण तिला आयुष्यभर त्याला देवच मानून बसावं लागतंय नाही का, त्याच्यासाठी जग. आणि ती पण मग ते पूर्ण सॅक्रिफाईस म्हणतात त्याला, ती पण त्याला काय करते, आयुष्यभरासाठी त्याग करून जग. पण तिला त्या त्याग करण्यामध्ये तिला बरं वाटत असतं. म्हणजे तिचं जरी दिसायला त्याच्यावर जरी जीव दिसला तरी तिला त्याच्यात आनंद मिळतो असतो, म्हणजे तिला आत्माच प्रिय असतो. हे सगळे जगाची गंमत आहे. तर आत्मा हा सगळ्यात जास्त काय प्रिय आहे. ज्या दिवशी तुम्हाला असं लक्षात येईल, खरं आहे बरं हे, दुसऱ्यासाठी नाही आपल्यासाठी, की आपल्याला जे काही प्रिय आहे हे कशासाठी प्रिय आहे? आपल्या स्वतःसाठी प्रिय. आपण जे दुसऱ्यासाठी प्रिय असं दाखवतो, त्याची व्यवस्था करतो, हे सगळं आपल्यासाठी करत असतो. करत नाही असं नाही, आपण करतो. हा शर्ट मला शर्टसाठी प्रिय आहे का माझ्यासाठी प्रिय आहे? शर्टसाठी प्रिय आहे का माझ्यासाठी प्रिय आहे? आता जर शर्टाच्या व्यवस्थेकडे बघितलं तर रोज ह्या शर्टला म्हणजे घातल्यानंतर मळाल्यानंतर व्यवस्थित धुतो मी नाही म्हणजे कोणीतरी धुतं, पण समजा त्याला व्यवस्थित धुतो, त्याला व्यवस्थित इस्त्री करतो, त्याला व्यवस्थित ठेवतो. आता जरी एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने बघितलं, बघा शर्टाची किती मजा आहे, किती व्यवस्था आहे शर्टाची, व्यवस्थित धुणार, व्यवस्थित वाळवणार, व्यवस्थित त्याला इस्त्री करणार, व्यवस्थित कपाटात ठेवणार, गरज पडली तर त्याला अजून परफ्यूम लावणार. मी लावत नाही पण सांगतो, डिओड्रंट किंवा काहीतरी, डिओड्रंट नाही, परफ्यूम. किती व्यवस्था आहे शर्टाची. त्रयस्थ व्यक्तीने शर्टाकडे बघितलं तर शर्टाचं किती कौतुक वाटतंय. काय कौतुक आहे त्याचं? शर्टाचं कौतुक आहे का जो म्हणजे व्यवस्था करणाऱ्याचं कौतुक आहे का शर्टाचं कौतुक? कोणाचं कौतुक आहे? कोणासाठी चाललंय हे नक्की? शर्टासाठी? हे सगळं शर्टासाठी केलं? कोणासाठी केलं? त्या घालणाऱ्यासाठी केलं, त्याने केलं. मग त्याने दुसऱ्याकडून धुवून घेतलेला असो किंवा त्याने धुतलेले असो, दुसऱ्याकडून इस्त्री करून घेतलेले असो किंवा स्वतः इस्त्री केलेले असो, पण जे काही त्याने केलं हे कळसाठी केलं, त्याच्यासाठी केलं का? ते स्वतःसाठी केलं. स्वतःसाठी ते प्रिय आहे, त्याच्यासाठी ते प्रिय नाहीये. जीर्ण होऊ देत बरं, जीर्ण होऊ देत. मग कपाटात ठेवतो का कुठं ठेवतो हे कळेलच. जीर्ण झाल्यावर कळेल कुठे ठेवतो. कपाटात तुझी लायकी आहे. जीर्ण झालेल्या शर्टाची कपाटात राहायची लायकी आहे का कुठे लायकी आहे कळते. कधी कळते? जीर्ण झाल्यावर. का फरशी पुसायच्या लायकीचं आहे हे जीर्ण झाल्यावर कळतं. जगातल्या सगळ्या पदार्थांचं असंच आहे. तो पदार्थ जीर्ण झाला की कळतं त्याची लायकी काय. त्याच्यासाठी चाललेलंच नाहीये. तुम्ही सुद्धा जीर्ण झाल्यावर तुमची लायकी तुम्हाला कळणार आहे. तुम्ही ज्याला शरीराला समजताय ते जीर्ण होऊ देत, मग कळेल जग आपल्याला काय किंमत देत आहे. म्हातारड्या कोतारड्यांना अजिबात व्हॅल्यू नसते. जीर्ण झालेली म्हातारी कोतारी सगळी जी आहे त्यांना काय व्हॅल्यू असते? ए चल तू तुझं पुढं असं म्हणतात. पोरं काय म्हणतात? तुझं तू बघ. लहान पोरं म्हाताऱ्याला म्हणतात
आज नाहीये, पिढ्यानपिढ्या असं चाललंय. हे आजचं नाही सांगत मी, कायमच असं असतं. बाहेरची नाही, घरातली पण म्हणतात. काही तोंडाने म्हणतात, काही मनातल्या मनात म्हणतात, एवढंच फरक आहे. पण म्हणतात हे नक्की. तर जीर्ण झालेल्या कुठल्याही पदार्थांचं काही नसतं. म्हणजे ह्या पदार्थांसाठी नाहीच चाललेलं आहे सगळं. हे शरीरासाठी नाही आहे सगळं, ह्या आत्म्यासाठी. हे शरीर मी ह्या शरीरासाठी घेतलेलं नाही, आत्म्यासाठी हे शरीर घेतलंय. हे शरीर, ही इंद्रिय, हा भोग, हे सगळं मी ह्या भोगासाठी, ह्या शरीरासाठी किंवा ह्या पदार्थांसाठी नाही, ते आत्म्यासाठी आहे. तो आत्मा जो आहे त्या आत्म्याच्या प्रियत्वासाठी मला हे सगळे प्रिय झाले. हे जग मला जगासाठी प्रिय झालं नाही, तर ह्या आत्म्यासाठी प्रिय झालंय. पण हे आत्म्यासाठी प्रिय हे कळणार कसं? सगळे पांघरून घालतायत, खोटं बोलतायत सगळे. सगळा खोटारड्यांचा बाजार आहे. मग हे सगळे खोटारडेच लोक जर असतील, ह्यांच्यामध्ये आपण खरंच काय सांगत बसणार आहे? आणि खरं सांगायला जावं तर ते आपल्याला ऐकणार आहेत का? आपलं ऐकणार थोडीच आहेत. जगामध्ये कोणालाच कोणीही त्यांच्यासाठी प्रिय नाही. तो प्रत्येकाला आत्म्यासाठीच प्रिय आहे. आणि असं ज्या दिवशी ज्या कोणाला लक्षात येतं त्याला आत्माच प्रिय आहे लक्षात येईल, म्हणजे आत्म्याचा प्रियत्व हा गुण लक्षात यायला लागेल. पण आधी तेवढं धाडस ठेवावं लागतं. सगळ्यांना म्हणायची तयारी लागते, तुमचा संसार संपणारच आहे. मग संसार म्हणजे तुमचं जगत बुडणार, सगळं बुडणार आहे बरं का, सगळं बुडणार आहे. तुझी व्यवस्था का करतो? मला प्रियच म्हणून तुझी व्यवस्था करतो, तुझ्यासाठी मी तुझी व्यवस्था करत नाही, हे लक्षात घे. असं ह्याला सांगायला लागतं शरीराला, आणि असं जगाला सांगायला लागतं. तुमच्यासाठी मी हे सांगत बसलो इथं, तुमच्यासाठी सांगत बसलो काय? तुमच्यासाठी नाही, मला ते बरं वाटतं. ते आत्मस्तुती करताना मला आनंद मिळतोय. आत्म्याची स्तुती आहे, म्हणजे माझी स्तुती सुरू आहे, आत्मस्तवन आहे. तुमचं काय घेणं? तुम्ही आले काय गेले का? कितीतरी येतात आणि कितीतरी जातात. मी काय त्यांच्या पाठीमागे जातोय? काही नाही येत आणि काही नाही जात, आहे की नाही? म्हणजे आत्मस्तुती करण्यात मला बरं वाटतंय, आत्मस्तवन करण्यात मला बरं वाटतंय. पण मी जर म्हटलो तुमच्यासाठी करतो ना सगळे, तर माझं महाराज आई फेकू नका. तुमच्यासाठी एवढं लांबून येऊन कीर्तन केलं, प्रवचन केलं, लगेच माझे महाराज हे तुमच्याकडे हा नाही. ते नियम खरं जे आहे ते त्याला काय, एकदा का तुम्ही हे सगळं प्रगट करू लागले की तुमचं जगामध्ये कोणीही राहणार. कारण ह्या सगळ्यांना काय पाहिजे? ह्या सगळ्यांना असा देखावा पाहिजे की नाही तुझ्यासाठीच करतो, तुझ्यासाठीच करतो. सगळ्यांनी एकमेकाला म्हटलं बरं वाटतं, बरं फार बरं वाटतं. आपल्याला सुद्धा कोणी म्हटलं ना तुमच्यासाठी करतोय बरं आम्ही हे सगळं, फार बरं वाटतं. महाराज या तुमच्यासाठी जेवण केलंय, असं लोक म्हणतात. आणि मी जर येऊन म्हटलं हा मग काही फेकू नका, तुमच्यासाठी केलंय, तुम्हाला बरं वाटतंय मला जेवण करून घालणं, तुम्हाला हौस आहे पोळ्या करायचे म्हणून तुम्ही केलं, मला खायला घालायचं, माझं नाव सांगताय. लोक मला म्हणतात कोणासाठी केल्यात पोळ्या? महाराजांसाठी केल्या. सगळे तसं दाखवतात बरं. आणि मी जर तिथं पंक्तीला पहिल्यांदाच म्हटलं असं तर तुला हौस होती, मला काय घेणं नाही, असं म्हटलं की पुढच्या वेळेस कोणी बोलेल का परत? म्हणून मी पण म्हणतो वा खरंच माझी किती काळजी घेता तुम्ही. आणि झालं करायचं, दोघांचं जुळतं आणि संसार चालू राहतो, आत्मा राहतो बाजूला. महाराजांवर फार जीव आहे आमचं असं म्हणतो. सगळीकडेच असं आहे. मग हे संपवायला पाहिजे कुठंतरी. म्हणून कोणीही कोणासाठीही काहीही करताना दिसत असला तरी तो त्याच्यासाठी करत नसतो, त्याला आत्मा प्रिय आहे. काय प्रिय आहे? आत्मा. म्हणून आपल्याला नवरा नवऱ्यासाठी प्रिय नसून आपल्या स्वतःसाठी प्रिय आहे. हा नसता तर दुसरा असता. या जन्मात आहे तो, मागच्या जन्मात तो नव्हता, त्याच्या मागच्या जन्मात अजून कोणतरी वेगळा होता. हे सत्य आहे. हे काय? हे सत्य आहे. आणि बायकोचं सुद्धा असंच आहे, पैशाचं सुद्धा असंच आहे. आणि मृत्यू लोकांमध्ये पैसे आहेत, स्वर्ग लोकात थोडी नोटा मिळतात, काहीच नसतं. भारतात तरी रुपये मिळतात, तुम्ही अमेरिकेत डॉलर असतात, ते वेगळे पैसे आहेत. म्हणजे देशादेशामध्ये जर तुमचं धन बदलतंय तर स्वर्गामधलं धन वेगळं असतं. त्यामुळे ह्या धनासाठी आपण जगत नाही. आपल्याला धन प्रिय जे कायसाठी आहे? आपल्या स्वतःसाठी प्रिय आहे. त्या धनासाठी धन प्रिय नाहीये. काहीच जगातलं त्या पदार्थासाठी प्रिय असून ते सगळं आपल्यासाठी आपल्याला प्रिय आहे. त्यामुळे कबूल करा. काय करा? ओरडत फिरू नका, नाहीतर काय होईल? कारण महाराजांनी सांगितलं कबूल करा, आणि म्हणून भोंगा लावला, सायकलला लावला तो भोंगा आणि ओरडत फिरायला लागले. कबूल आहे, कबूल आहे. काय म्हणजे काय होईल हे लक्षात घ्या. कबूल करा म्हणजे हे लक्षात घ्या आणि स्वतःला शिकवा. फक्त स्वतःला शिकवा, दुसऱ्याला शिकू नका. दुसऱ्याला शिकवलं तर काही उपयोग नाही.
फारच वेळ आली ना तर शिकवा, सांगा लोकांना. जसं मी आता वेळ आली म्हणून सांगतोय ना, वेळच आली तर सांगा, त्याच्यानंतर जे होईल ते होईल. आता काय, मग कोणी राहिलं आपल्या आयुष्यात तर राहिलं, नाही राहिलं तर नाही राहिलं. आपल्याला जिथं ह्याचाही आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे, तर बाकीच्यांचं काय, शेवटी आपल्याला ह्याचं सुद्धा संपवायचं आहे कार्यक्रम. मग हे जगातलं एकही आपल्याला नाही राहिलं तर काय चालतं, काय हरकत आहे काय? का टार्गेट आहे आपलं 2000 पब्लिक आलं पाहिजे 10व्याला मैतीला? काय लोकांचं टार्गेट असतं की आपण मेल्यानंतर कमीत कमी 2000 तरी जमा झाली पाहिजे टार्गेट. माझं म्हणणं आहे एकही नसलं तरी चालतंय. जेव्हा मी जाईल म्हणजे समजा हे शरीर आपलं सुटलं, त्यावेळेस ह्याची व्यवस्था कुत्र्या मांजऱ्याने केली तरी चालते, गिधाड्याने खाल्लं तरी चालते. ह्याला आग्नी देव, ह्याला पुरो, गिधाड्याने खाओ का काही हो, काय करायचं आपल्याला त्याचं? जिथपर्यंत आपल्याला हे प्रिय आहे तिथपर्यंत हे आपल्यासाठीच प्रिय, लक्षात ठेवायचं. एकदा का आपण याचं प्रियत्व सोडलं, ज्या दिवशी आपण सोडलं त्यानंतर आपल्याला काय करायचं? त्यामुळे मैत आणि धावा ह्याची काळजी करू नका. म्हणजे कोणाच्या, स्वतःच्या तरी. दुसऱ्याच्या करताय असं दाखवा, पण त्यांच्यासाठी करत नाही हे लक्षात ठेवा. जगातल्या कुठल्याही पदार्थाचं प्रियत्व हे त्या पदार्थाचं प्रियत्व नसून आत्म्याचं प्रियत्व आहे, असं याज्ञवल्क्य मुनीने मैत्रीला सांगितलंय की आत्मा हा सर्वात जास्त प्रिय आहे. कशाही रीतीने अभ्यास करा, कसंही शोधा, प्रिय कोण आहे? आत्मा हाच प्रिय आहे. मग आत्मा जर प्रिय असेल म्हणजे तो जो आपणच आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय होतो असू, तर आपलंच आपल्याला ज्ञान का नसावं? प्रश्न आहे ना. आपणच जर आपल्याला खरे प्रिय असू तर आपल्यालाच आपली ओळख का नसावी? आपणच आपल्याला जर प्रिय असू तर आपल्यालाच आपली ओळख का नसावी? म्हणजे आपल्यालाच आपलं ज्ञान का नसावं? का नसावं सांगा? हे कधीही लक्षात येईल. म्हणजे आपल्यालाच आपल्याच ज्ञानाची चाड, आपल्यालाच आपल्या ज्ञानाची आवड ही कधी निर्माण होऊ शकते? जेव्हा आपलं जगणं हे आपल्यासाठी आहे, आपल्या आत्म्याच्या प्रियत्वासाठी आपण जगतोय, हे जेव्हा आपल्याला ठामपणे लक्षात येईल तेव्हा आपल्यालाच आपल्या ज्ञानाची चाड निर्माण होईल. तिथपर्यंत होऊच शकत नाही. म्हणजे आत्मज्ञानाची चाड ही कधी होते? आत्मज्ञानाची गोडी, आत्मज्ञानाची आवडी ही कधी होते? जेव्हा हे लक्षात येतं की आपण सगळं काही या आत्म्याच्या प्रियत्वापोटी करतोय. जेवढं काही आपण अनंत जन्म करत आलो हे सगळं त्या आत्म्याच्या प्रियत्वासाठी करत आलोय. जेवढे शरीर धारण केली, जेवढं काही करत आलोय आपण आजपर्यंत, हे सगळं त्या आत्म्याच्या प्रियत्वासाठी करत आलो. पण ते कळलेलं नाही. काही ना काही कारणाने आपणच आपल्याला फसवत राहिलोय किंवा सगळ्यांनी मिळून आपल्या अंगावर हे झाकण टाकून दिलंय, आपल्याला झाकून ठेवलंय. हे सगळं कसं झाकलंय तुम्हाला मी मागाशी बऱ्याच उदाहरणांनी स्पष्ट केलंय की कसे झाकतायत, सगळे फसवतायत, कळू देत नाहीयेत. म्हणून दुसऱ्याला शिकवण्याचा हा प्रश्न नाहीये, आपल्याला स्वतःला शिकवण्याचा हा विषय आहे. परमार्थ हा स्वतःला शिकवण्याचा विषय आहे. व्यवहार हा जगासाठी असतो. वेदांत शास्त्र हे स्वतःसाठी आहे, धर्मशास्त्र हे जगासाठी आहे. परंतु धर्माची उत्पत्ती ही अंधारात झालेली आहे, अज्ञानातून झालेली आहे. धर्म तत्सापेक्ष निर्माण होणारा अधर्म हा अज्ञानापोटी तयार झालेला आहे, म्हणजे स्वच्या न कळण्यात तयार झालेला आहे. आणि स्वधर्म हा मात्र सदैवच प्रकाशमान आहे, म्हणजे सतरूप चित्रूप आनंद रूप आहे. स्वधर्म जो आहे तो निराळा आहे आणि हा धर्म जो आहे तो निराळा आहे. अज्ञानापोटी निर्माण होणारा धर्म म्हणजे स्वच्या न कळण्यात निर्माण होणारा धर्म हा कधीही जगामध्ये चांगला जरी दिसत असला तरी स्वधर्मापुढे तो काहीही नाहीये. पण हे तेव्हाच शक्य होणार आहे जेव्हा आपल्याला आपलंच प्रियत्व आहे आणि आपल्या प्रियत्वासाठीच आपण सगळं करतोय हे कबूल करता येईल. महाराजांसाठी आम्ही एवढं केलं आणि महाराजांनी बघा कसं केलं असं आपण म्हणतो. आम्ही त्यांची एवढी व्यवस्था केली आणि त्यांनी बघा काय केलं, काय केलंय. म्हणजे असं पण महाराज म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. जगातलं कोणासाठी आपण म्हणतो असतो, पोराची एवढी व्यवस्था केली, इतकं शिकवलं, बघा ना काय केलं, लग्न केलं, गेलं पोरगं कामातून, बायको आलीन गेलं कामातून, अमेरिकेला गेलं तिकडंच राहिलं, फ्रान्सला गेलं तिकडचीच बायको केली तिकडंच राहिलं आणि रडत बसलं. आयुष्य मरून जात लोकांशी. बोध नाही, काय नाहीये, बोध नाही त्यांना, मूर्ख आहेत ते. तुम्ही पण असं म्हणत असाल ना, कधी कधी वाटतं ना आम्ही एवढं राबलो यांच्यासाठी आणि बघा काय करतात ते पोरं म्हणतात.
ते शहाणे आहेत व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा. तुम्ही वेडे आहेत. तुम्हाला हे लक्षात आलेलं नाही की तुम्ही त्याच्यासाठी राबलेलं नाही, त्याच्यासाठी राबलेले नाही. काही काहींना तर अजूनही राबतच राहावं वाटतंय मरेपर्यंत त्यांच्यासाठी. बरं म्हणतात पोरग नाही करत आपल्याला करावं लागेल. वर काय म्हणतात, पोरण नाही केलं तर आपल्याला तर करावं लागणार ना, आपण कुठे जावं मग. शेवटी काय त्याला द्यायचंय म्हणा, पण आपल्याला करावंच लागणार. पुन्हा पुन्हा त्याला सांगणार आपण तुझ्यासाठी कर, तुझ्यासाठी कर. हे कोणालाही म्हणू नका, हे स्वतःला शिकवा. कारण दुसऱ्याला म्हणाल तर प्रॉब्लेम मध्ये याल. आणि सगळं एकदम कफल्लक होऊन जर अंगाला भस्म पासून लंगोट लावून जाण्याची तयारी असेल तर सगळ्यांना म्हणा. नाहीतर काय, आपलं स्वतःला शिकवा आणि जगामध्ये जगासारखं राहा. तुमच्यासाठीच म्हणायचंय. कोणासाठी करतोय मी, तुम्हाला काय म्हणतो, कोणासाठी चालू केलंय? तुमची व्यवस्था म्हणूनच करतोय ना सगळं. आश्रम म्हणा, हे सगळं कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे काय? माझ्यासाठी आहे? तुमच्यासाठीच आहे का नाही? तुम्हाला त्याचं सगळं करता यावं म्हणून असं फक्त म्हणायचं जगाला, म्हणजे जग आपल्याला सांगतं. पण जर आपण म्हटलं तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी, तर म्हणतो महाराज फारच मोह दिसतोय महाराजला, मग बस सगळं बंद. मग जग फार गमतीशीर आहे. तुम्ही त्यांच्यासाठी म्हणा, अख्खं जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. तुमच्यासाठी करतोय म्हटलं की जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार. तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी करतो म्हटलं की जग तुम्हाला हाकलून देणार. कशाची तयारी आहे तुमची ते ठरवा, त्याच्यानुसार सगळं होईल. तुम्ही काय म्हणता आणि काय म्हणत नाही जगाला हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय शिकवतं हे महत्वाचं आहे. तुमच्या आतमध्ये काय दृढ होत जाणार आहे, दृढ काय होत आहे. फक्त चिंतन ऐकलं तेवढ्या वेळापुरतं नाही हा विषय. दृढ करत राहा की आपलं जगणं मरेपर्यंत, शरीर सुद्धा ह्याच्या बाहेरचं तर असू देत, सगळंच आपलं जेवढं काही आहे, स्थूल सूक्ष्म शरीर सुद्धा, जेवढं काही घेतलंय त्या आत्म्याच्या नंतर त्याच्या पुढचं असलेलं सगळं म्हणजे अविद्या, माया अविद्या, अंतःकरण, स्थूल देहाच्या पुढे पडलेला सगळा प्रपंच, हा सगळा आपण त्याच्यासाठी घेतला नाही, आपल्यासाठी घेतला. मायेचा स्वीकार सुद्धा आपण कशासाठी केला, अविद्येचा स्वीकार सुद्धा आपण कशासाठी केला, अंतःकरणाचा स्वीकार, आता हे जरा जास्त झालं, सूक्ष्म अभ्यास आहे तो, पण या सगळ्यांचा स्वीकार आपण कशासाठी केलाय, आपल्यासाठी केलेला आहे. आणि आता आपण त्या मनाला प्रयत्नपूर्वक शांत करतो आणि म्हणतो बघ तुला शांत केलं का नाही. त्यासाठी ऐकलं शांत. पाण्याला स्थिर करून त्याच्यातलं चंद्र प्रतिबिंब स्थिर झाल्यासारखं वाटल्यानंतर आपण पाण्याला म्हणतो बघ तुला कसं शांत केलंय. मग आता प्रतिबिंब कसं आहे, तसंच आहे. मनाला शांत करून लोक खुश होऊन जातात आणि म्हणतात बघ तुला शांत केलंय. नाहीतर नुसता पळत होता इकडून तिकडं. कोण? मन. इकडून तिकडं नुसता पळत होता. आता कसा सरळ केला तुला, कसा? योग साधनाने म्हणा, अभ्यासाने म्हणा, प्रयत्नपूर्वक त्याला सरळ केलं. कोणाला? मनाला, बुद्धीला. नाहीतर आधी कसं इकडं तिकडं धावपळ करत होतं. कोणासाठी केलं? त्या मनाने जर विचारलेलं तर, मनाने प्रतिप्रश्न केला तर काय सांगेन, तुझ्यासाठी केलं, तूच धावपळ करत होता ना, चालेल का? म्हणजे मनासाठी आपण का आपल्यासाठी मन? मनाची व्यवस्था मनासाठी करतोस का स्वतःसाठी करतोस? कासाठी चाललंय सगळं? जसं पोराची व्यवस्था पोरासाठी करतो का स्वतःसाठी करतो? पोराला दवाखान्यात नेलं, पोरगं आजारी पडलं, पोराला दवाखान्यात नेलं, फार कष्ट करून सगळी व्यवस्था केली, पोरगं बरं झालं. आता हे सगळं पोरासाठी केलं का स्वतःसाठी केलं, असं जगात प्रश्न विचारला तुम्ही. या बापाने हे सगळं ह्या पोरासाठी केलं का स्वतःसाठी केलं? उत्तर काय? खरं उत्तर काय? जग अख्खं उत्तर काय देईल? काय उत्तर जगाचं? पोरासाठी केलं. हा पण काय फुशरकी मारील? इंजिनियर केला पोराला, डॉक्टर केला, अमका केला, तमका केला, फुशरकी मारतो का नाही? खूप. पोरगा एक उदाहरण. तसंच ह्या परमार्थात आल्यानंतर, ह्या तर व्यवहारच असं आहे, तसं परमार्थात आल्यानंतर मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या सगळ्यांची जेव्हा व्यवस्था करतो, परमार्थात करावं लागते, तेव्हा त्यांच्यासाठी करतो का स्वतःसाठी करतो? अरे तुला मन अशांत असताना आत्मतत्वावर स्थिर राहता आलं नाही, म्हणून तू त्या मनाला शांत करतोस. त्या मनाचं काय शांतपण दाखवतोस? मनाची व्यवस्था किती काय सांगतोस? आत्मतत्वावर तुला स्थित राहता येत नव्हतं म्हणून तू मनाला स्थिर करायचा प्रयत्न केलास. मनाला स्थिर करायचं म्हणून मन स्थिर नाही केलं, पण म्हणतो काय? उलट बोलतो. बुद्धी तल्लक केली, एकदम शार्प केली, धारदार बुद्धी केली. कशाला केली? बुद्धीसाठी केली का स्वतःसाठी केली? तुला बुद्धी मलिन असताना सुद्धा आत्मतत्वाला जाणता आलं नाही
म्हणून त्या बुद्धीला तू सत्वगुणाचा डोस पाजत राहिलास. काय केलं? कशासाठी केली बुद्धी सात्विक? बुद्धी तेजोमय का केलीस? व्यवहारातलं परमार्थाच्या थोड्या गोष्टी सांगतो. कशासाठी केली बुद्धी सात्विक? बुद्धी तेजोमय का केली? केली म्हणजे तुम्ही करत नाहीयेत, मी आपलं म्हणतोय केली म्हणून. तुमची बुद्धी कुठं येते ना, ते बुद्धीला झोप येते, डोळ्यांना झोप येते, झोपलेच राहतात. बुद्धी का केली तेजोमय? कशासाठी केली बुद्धी तेजोमय? बुद्धीसाठी, स्वतःसाठी केली. लोक काय कौतुक करतात, कसला बुद्धिमान आहे, कौतुकानच आहे. हा पण म्हणतो मग आहार कसा घेतो मी? सात्विक आहार खातो फक्त, अजिबात तामसी राजाची खात नाही. त्यासाठी बुद्धी काय विनाकारण तल्लक आहे काय? बुद्धी विनाकारण तल्लक आहे? मी केली आहे बुद्धीला तल्लक. कशासाठी? तिच्यासाठी केली, तिची व्यवस्था करण्यासाठी केली होती का? स्वतःसाठीच केली. पण म्हणत नाही तसं. वागण्यामध्ये सदैव इतकं आपल्या प्रचंडपणे आपण त्या आत्म्याव्यतिरिक्त सगळ्या दुसऱ्यावरच प्रियत्व असं दाखवत चाललो. इतका तो भयंकर प्रभाव आहे आपला, इतका भयंकर प्रभाव आहे. जसा बाहेर आहे ना तसं हे आतमध्ये पण आहे. परमार्थात वाटचाल करत असताना. म्हणून बुद्धी जी आहे ही तल्लक केली काय, म्हणजे एकदम सत्वगुणाची केली काय, किंवा मन एकदम शांत स्थिर केलं काय, हे त्याच्यासाठी नाही केलं, आपण आपल्यासाठी केलंय. कारण आपल्याला ते अस्थिर असताना, ते मलिन असताना आपल्या आत्म्यातलं प्रियत्व लक्षात येत नव्हतं. ते लक्षात यावं म्हणून यांना तल्लक करत गेला आणि मग लक्षात आलं आत्मा प्रिय आहे का? बुद्धी मलिन असताना लक्षात नाही आलं, येत नव्हतं लक्षात. बुद्धी मलिन असताना आत्मा प्रिय नव्हता काय? मन चंचल असताना, मन भरकटत असताना आत्मा प्रिय नव्हता काय? नव्हता का सांगा? वाटतं नाही म्हणून प्रयत्न करतो. जगातले 99% लोक अशा रीतीने परमार्थ करतायत, त्यांना ते करावंच लागतं. आणि तुम्हाला सुद्धा हे आता ऐकताना बरं वाटेल, पण नंतर तुम्हाला तो तेच करावं लागणार आहे. पण कमीत कमी एवढं लक्षात ठेवा की त्या बुद्धीला सत्वगुणाच्या कळसावर नेऊन जरी ठेवलं तरी तिच्यासाठी नाही, ते स्वतःसाठी चाललंय. त्या मनाला एकदम शांत स्थिर आणि एकदम 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 असं शांत निरव शांतता निर्माण जरी केली मनामध्ये, तरी ती त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. त्याला काय, ते वायुतत्वाचं आहे. त्याचं कामच आहे भरकटत राहणं. तुम्ही जिथपर्यंत दरवाजा खिडक्या बंद ठेवतात तिथपर्यंत वारा शांत, दरवाजा खिडक्या उघडल्या की वारा व्हायला लागणारच. त्याप्रमाणे इंद्रियांची कवाडं जिथपर्यंत बंद आहेत तिथपर्यंत हे मन शांत. एकदा का इंद्रियांची कवाडं उघडली की मन हे धावायला सुरू करतच असतं का नाही? कोणासाठी जगताय, कोणासाठी करताय? आत्म्यासाठी करतो. हे प्रियत्व कायसाठी आहे? इंद्रियावांचं प्रियत्व, अति इंद्रियांवरचं प्रियत्व, प्राणावरचं प्रियत्व, सगळ्यांवरचं प्रियत्व हे त्यांच्यासाठी नसून आपल्या स्वतःसाठी, आत्म्यासाठी. हे जेव्हा एखाद्याला ठामपणे लक्षात येत जाईल तेव्हा त्याला हे प्रिय त्या आत्म्याचं म्हणजे भगवंताचं रूप हे लक्षात येईल. पण आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यासाठी करतो, म्हणजे आरोप दुसऱ्यावरच करत चाललाय. प्रियत्वाचा आरोप कोणावर आहे? बायकोवर, संततीवर, धनावर, ह्याच्यावर त्याच्यावर, ह्या सगळ्यांवर प्रियत्वाचा आरोप आहे. आणि प्रिय आहे कोण? शास्त्र म्हणतं प्रिय ब्रह्म आहे, आत्मा आहे. आणि हा म्हणतो बायको प्रिय आहे. म्हणजे झालं का नाही वाटोळं? वाटोळं कोणी केलं? वाटोळं केलं कोणी? भगवंताने काय वाटोळं केलं आपलं? कोणी आपलं वाटोळं केलेलं नाही. आपण आपल्या समजुतीने आपलं वाटोळं करून घेतलंय. शास्त्र म्हणतं प्रिय आत्मा आहे, शास्त्र म्हणतं प्रिय कोण आहे? ब्रह्म आहे. प्रिय हा कोणाचा गुणधर्म आहे? प्रिय कोण आहे? प्रिय ब्रह्म आहे. हा काय म्हणतोय? प्रत्येक जण आपण काय म्हणणं चाललोय? प्रिय हे ते 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 प्रिय नाहीये, आपण प्रिय आहेत. हे कायसाठी प्रिय? आपल्यासाठी प्रिय आहेत. कबूल करता आलं पाहिजे. ज्या दिवशी आपण ठामपणे हे शिकू, ज्या दिवशी आपल्याला हे ठामपणे पचेल. कारण हे ऐकताना बरं असतं, वागताना फार अवघड असतं, आचरणात आणताना फार अवघड आहे. पण प्रयत्न करा. जर हे लक्षात आलं तर आत्म्याचं प्रियत्व आपल्याला लक्षात येईल. आत्म्याचं प्रियत्व लक्षात आलं म्हणजे आपल्याला प्रियत्व लक्षात आलं तर आपल्याला ज्ञान पण करून घेतलं पाहिजे. जो सगळ्यात प्रिय त्याची आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे आपल्याला भाती लक्षात घेतली पाहिजे. जो प्रिय त्याचीच भाती पाहिजे आणि जो प्रिय त्याचंच अस्तित्व पाहिजे. त्याच्याच अस्तित्वासाठी सगळं आहे, आपल्या अस्तित्वासाठी सगळं आहे. जगाच्या अस्तित्वासाठी आपण नाही, आपल्या अस्तित्वासाठी जग आहे. जगाच्या अस्तित्वासाठी आपण नाही, कोणाच्याच अस्तित्वासाठी आपण आहे? आपल्या अस्तित्वासाठी आपण आहोत आणि आपल्या अस्तित्वासाठी जग आहे. हे सगळं कशासाठी आहे? आपणच नाही तर जगाचं काय करायचं? साधा नियम काय? आपणच नाही तर जगाचं करायचंय काय?
म्हणजे हे सगळं कायसाठी आहे? सगळं आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान 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 आहे, पण आपणच नाही. चालेल का? काही उपयोग नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. ज्याप्रमाणे अंग हे खूप सुंदर असलं, गोरं असलं, अंगावर सगळे लेणे लिहिलेले असले, सगळं आहे व्यवस्थित, छान छान, सगळं छान आहे, एकदम सुंदर आहे, गोरा गुमटा आहे किंवा गोरी गुमटी आहे, लेणे पण घातलेले ते एकदम आकर्षक, सगळे परिधान केलेले आहेत कपडे, लेणे. पण एक लेणी प्राणे सांडिले जेवी. काय झालंय? फक्त प्राण नाही त्याच्यामध्ये. काय करायचं? ते उदाहरण म्हणून दिले ज्ञानदेवांनी. ज्ञानदेवांनी ते केलंय, ते फक्त उदाहरण सांगितलं. तुम्ही फक्त त्यातला प्राण वजा करून सांगा मला याचं काय. हे कोणासाठी होतं? अंग सुंदर आणि देखणं जरी असलं, त्याच्यावर किती लेणे लिहिलेले असले, पण त्यातला फक्त प्राण वजा करून मग सांगा काय, असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. म्हणजे हे सगळं जे आहे, हा सगळा जो प्रपंच आहे, हे सगळं जे जग आहे, हा जो सगळा लेणं आहे, सगळे हा जो सगळा देखावा आहे, सगळा सगळा जेवढा काय आपण वर्णन केलं, हा सगळा देखावा जो आहे, हा सगळा देखावा कशासाठी आहे? त्या उदाहरणामध्ये जसं ते प्राणावर सगळं अवलंबून आहे, प्राणासाठी येते. प्राण असेल तर आहे सगळं, तसं आत्मा आहे तर सगळं आहे. म्हणजे आत्म्याच्या शिवाय या सगळ्याला काहीही किंमत नाही. म्हणजे सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे? म्हणजे आपणच आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय होत. जगात आपल्याला सगळ्यात जास्त कोणी प्रिय नाही. आणि जे दुसरे प्रिय वाटतात ते आपल्यासाठी प्रिय वाटतात. हा टीव्ही सुद्धा आपल्याला कायसाठी प्रिय वाटतो? कोणासाठी वाटतो? वाटू नाही का? वाटू देत ना. लोकांना असं वाटू नाही म्हणतात. मी वाटू नाही म्हटलो नाही, ते वाटणारच आहेत. पण जे काही प्रिय वाटते ते कशासाठी वाटते? त्याच्यासाठी नाही प्रिय. जर तुम्हाला टीव्हीचा राग आला तर तुम्ही फोडून पण टाकाल. ह्या टीव्हीचा राग आला तरी सुद्धा फोडून टाकाल. ह्या नाही म्हटलं, त्यांना राग येतो म्हणून. म्हणजे भागणारच नाही ते. महाराज आहे का कोणी, लोक मारायला उठतात. उदाहरणं जगामध्ये खूप. हे मला चांगलं माहिती आहे, म्हणून मी जरा थोडंसं सांगत नाही सगळ्यांना. लोक ह्याला फोडायला जसे तयार होतात, कारण याने जर काही दागा दिला तर ह्याला फोडतील का नाही, तसं याने दागा दिला तर ह्याला फोडतील का नाही. जगच असं आहे, त्याला काय करू शकत. त्यामुळे सत्य जे आहे ते आहे आत्मा सर्वात जास्त प्रिय. आता कमीत कमी माझ्याशी बोलताना तरी असं वागा. म्हणजे कमीत कमी नको, माझ्याशी नको, कमीत कमी स्वतःशी तरी असं वागा की आपल्याला कायम मनाला स्वतःला शिकवत राहा. मनाला, बुद्धीला, सगळ्यांना शिकवत राहा. सगळ्यांना शिकू देत त्यांना, काय हरकत आहे. मनाला शिकू दे, बुद्धीला शिकू दे, इंद्रियांना वळण पडते तसंच, की यांच्यासाठी आपण का आपल्यासाठी हे, आपल्यासाठी हे सगळं प्रिय आहे का यांच्यासाठी आपण हे सगळं करतोय. यांच्यासाठी आपण कोणासाठी काही करत, जगामध्ये मी कोणासाठीही काही करत नाही. उलट असं जर म्हणतात तर साधू होतो तो. काय नाही, मी काहीच करत नाही, मी कोणासाठीच काय करत नाही. पण आता जग तुम्हाला नावं ठेवेल म्हणून म्हणायचं सगळं काही देवाचं आहे, सगळं देवाचं आहे, देवासाठी आहे, देवाने चालवलंय, म्हणजे आत्म्याने. असं साधू संतांनी सांगितलं. साधू संत फार हुशार आहेत, त्यांना माहिती आहे. मग समाज व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम नको ना, म्हणून मग त्यांनी काय केलंय, आता मी आत्माने आपला स्वतः म्हणतोय, स्वतः हा शब्द काढून टाकला त्यांनी. काय केलं? तिथं फक्त टाकला देव. देव म्हणजे स्वतः, बरं. आणि स्वतः म्हणजेच तो भगवंत ब्रह्म. त्यामुळे फक्त काय म्हणायचं, हे सगळं जे प्रिय आहे ते मला त्याच्यासाठी प्रिय नाही, सगळं देवासाठी आहे. पोरं बाळ कोणामुळे, हे सगळ्यांची व्यवस्था मी कोणासाठी करतोय, ह्यांच्या देवासाठी, देवाच्या कृपेने चाललंय, आहे की नाही. ह्याच्यातल्या ह्या बोलण्यामधला जो आहे ना, तर रोग जो आहे ते तिकडे असला की तुमचं काम झालं. सगळं जग पण म्हणलं फार मोठा माणूस आहे, फार मोठा साधू आहे. म्हणजे मी आता हे चिंतन सांगतोय, कोणासाठी सांगतोय? तुमच्यासाठी सांगतोय का माझ्यासाठी सांगतोय? मी तुमच्यासाठी पण नाही सांगत, माझ्यासाठी सांगतो. देवाची सेवा करतोय. कोणाची सेवा करतोय? मला आधी काय म्हणायचं होतं, हे मी कोणासाठी करतोय, हे माझ्यासाठी करतोय. आता माझ्यासाठी करतोय म्हटलं तुमचं मन दुखतं, म्हणून मी काय म्हणलो, आता देवाची सेवा करतोय. महाराजांना तुम्ही जेवण घातलं तर तुमच्यासाठी केलं का महाराजांसाठी केलं? सेवा करताय. कोणाची? देवाची सेवा करताय. आणि महाराजांना सांगायचं, महाराज ते तुमच्यासाठी नाही बरं, देवाच्या सेवेसाठी, म्हणजे स्वतःसाठी करताय. कारण तो देव जो आहे तो तुमच्या आतमध्ये आत्मा. म्हणून जगामध्ये आपण जे काही करतो कोणासाठी करतोय? सेवा सवय आपली देवाची. म्हणजे आतमध्ये लक्षात ठेवायचं, देव नाही आपण, आहे का नाही. कारण लोकांना तसं म्हटलं की राग येतो म्हणून, बाकी दुसरं काही कारण आहे. तर असो, प्रत्येकाने या प्रियत्वाचा विषय लक्षात घ्यावा.
प्रिय काय आहे हे लक्षात घ्यावं. आत्म्याव्यतिरिक्त काही प्रिय नाही. समष्टीने त्यालाच ब्रह्म असे म्हणतात. म्हणून ब्रह्म किंवा देव या देवासाठीच सगळं आहे. हे जग कोणासाठी आहे? समष्टीने. जग कोणासाठी आहे? देवासाठी. देवासाठी. देवाच आहे, देवासाठी. आणि वेष्टीने घेतलं की आपल्यासाठी. त्यामुळे आपणच देव आहोत. म्हणजे अहम हा ब्रह्म आहे हे पुढे लक्षात येईलच. तशी भाती होईल, तशी भाती व्हायला पाहिजे. आणि ती होण्यासाठी आधी हे लक्षात घेतलं पाहिजे, हे सगळं जग देवासाठी आहे. हे सगळं कोणाचं आहे? कृष्णाचं आहे. कोणाचं आहे? कृष्णासाठी आहे सगळं, असं म्हणायचं. असं म्हटलं की काम संपलं. हा बोध तुमच्या हृदयापर्यंत पोहोचावा. या बोधातून तुम्हाला सगळं लक्षात यावं आणि त्या प्रियत्वातून तुम्हाला भातीचा प्रवास आणि भातीतून अस्तित्वाचा प्रवास घडावा. अस्ति, भाती, प्रिय हे तिन्ही वेगळे नसून ते एकच आहे हे लक्षात यावं. या तिघांचं दिसणं जरी वेगळं असलं तरी ते असताना एकच आहेत. म्हणजे अस्तित्व ज्याचं आहे त्याचंच भातित्व आहे, ज्याचं भातित्व आहे त्याचंच प्रियत्व आहे. पण प्रियत्व या शब्दामध्ये, प्रियत्व या अभ्यासामध्ये सगळे गुरफटलेले असल्यामुळे अस्ति आणि भाती कळत नाही. म्हणून पहिला प्रिय लक्षात घ्या. प्रिय लक्षात घेतला की भातीकडे जाता येईल. प्रिय बदला, प्रिय बदलला की भातीकडे, आणि भाती कळली की अस्तिकडे, आणि अस्ति भाती प्रिय कळलं की ब्रह्म कळलं. विषय संपला. पण हे असं संपत नाही. हे असं संपत नाही. त्या प्रियत्वामध्ये गोंधळ निर्माण केल्यामुळे जे काही पुढे तयार झालं त्याला जग असं नाव आहे. आणि त्या जगाचं जे स्वरूप आहे, जगाचं जे रूप आहे ते नाम आणि रूप या दोन पदार्थाने, या दोन शब्दाने सांगण्यात आलेलं आहे. म्हणून प्रिय, प्रिय जो आहे हा प्रिय न लक्षात आल्यामुळे जो काही गोंधळ उडाला त्या गोंधळाचं नाव जग. आणि त्या जगाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या जगाचा अभ्यास दोन शब्दांनी या ठिकाणी सांगण्यात आला आहे, नाम आणि रूप. इथून पुढे आपण त्याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्णविराम देतो.